ह्या जगामधले 95% फॅक्टऱ्या बंद होण्याचं कारण म्हणजे नैऋत्य दिशेचा दोष आहे. मार्क माय वर्ड्स, जो कोणी सांगतो ना, की माझा वास्तुशास्त्रावर विश्वास नाहीये, चॅलेंज देतो. पूर्ण घराचा ऑफ व्हाईट रंग करा आणि घराच्या नैऋत्यमध्ये खड्डा करा. बघू तुम्ही किती वर्ष टिकताय. नॉर्थच्या 8 एंट्र्या, साऊथच्या 8 एंट्र्या, ईस्टच्या 8 एंट्र्या आणि वेस्टच्या 8 एंट्र्या, अशा 32 प्रवेशद्वार आणि 16 दिशा आहेत. बापरे. प्रत्येक ह्याच्यातलं तिसरा आणि चौथा प्रवेशद्वार शुभ आहेत. जे म्हणतात ना दक्षिणमुखी खराब आहेत. चांगले चांगले रेस्टॉरंट दाखवतो दक्षिणमुखी आहेत. दुसरी आहे सत्वगुणी. सत्व म्हणजे वायू. त्या दिशेला किंवा त्या जमिनीमध्ये तुम्ही ट्रेडिंग करू शकता. एक गोष्ट आणताय, लगेच दुसरीकडे पुढं करताय. व्यापारी. शॉप स्टार्ट. कर्म तर होते, फिनिश प्रोडक्ट मिळत नाहीये. ईस्ट नॉर्थ ईस्टला त्यांच्या इथे स्टोर रूम करून ठेवली होती. स्टोर रूम म्हणजे काय? अल्टिमेटली तो पृथ्वी तत्वाचाच पर्पज साध्य केला गेला. पृथ्वी तत्व म्हणजे काय? स्टोरेज. ते स्टोरेज थोडंसं काढलं आणि तिथे खड्डा होता. स्टड्स असतात, सिंपल मेटलचे, धातूचे रॉड्स असतात एवढे एवढे, 300-400 रुपयाला मिळतात. तिथे टाकलं, 15 दिवसात विषय सॉल्व. वेस्ट नॉर्थ वेस्ट मध्ये असुर नावाचा एक देवता आहे. ज्या ज्या कंपनीमध्ये डेटा लीक होतो, ज्या घरामध्ये घरफोडी होती, किंवा तुम्हाला वाटत असेल आजूबाजूचे माणसं की दुश्मन होत चाललेले आहेत, समजून घ्या तुमचा असुर नावाची एनर्जी फील्ड खराब आहे. आयडियली तिथे टॉयलेट पाहिजे. पूर्वीच्या काळी कसं करायचे, स्वस्तिकचे जे 4 टोक आहेत ना, ते नॉर्थ साऊथ ईस्ट वेस्ट आहे. नगर रचनेमध्ये स्वस्तिक ठेवला जायचा. बर. आणि जिथे स्वस्तिकचे पॉइंट्स येतात ना, तिथनं मेन नगराला एंट्रन्स बनवलं जायचं. म्हणून प्रत्येक नगर एवढे सुख समृद्ध होतं. नमस्कार मित्रांनो, हॅलो गाईज, कसे आहात? मी प्रसाद तुमचं स्वागत करतो द स्पेशल कॉर्नरमारीच्या आपल्या धमाकेदार नवीन एपिसोडमध्ये. तर मित्रांनो, तुम्ही कधी हा विचार केलाय की तुम्ही इतके सगळे कष्ट करता तरी पण तुमचा बिझनेस जो आहे तो चालत नाहीये, तुमची टीम चांगली आहे, तुमचं प्रोडक्ट चांगलं आहे, तुम्ही चांगलं मार्केटिंग करताय, तरी पण तुमचा बिझनेस जो आहे तो चालत नाही आहे, तेवढा यश देत नाही आहे? तर कदाचित ही चूक तुमची नसून तुमच्या बिझनेसच्या वास्तूतील एका कोपऱ्याची आहे किंवा तुमच्या वास्तूच्या जागेची आहे. तर तुमचं कोणतंही शॉप असो, तुमचं कोणताही बिझनेस असो, किंवा तुम्ही कोणती फॅक्टरी चालवत असो, किंवा तुमचं कोणतं ऑफिस असो, या पॉडकास्टमध्ये आजच्या एपिसोडमध्ये या सगळ्या बाबतीतचे वास्तूचे रहस्य आपण उलगडणार आहोत. सो यासाठी गप्पा मारण्यासाठी आपल्यावर आहेत वास्तुशास्त्र, ज्योतिष आणि भगवद्गीतेचे एक्सपर्ट असलेले तुषार येलमार सर. सो जर तुम्ही चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका, कारण का मी नाही म्हणतो की द बेस्ट इज युअर टू कम. सो एन्जॉय द पॉडकास्ट. लेट्स गो. नमस्कार सर, तुमचं स्वागत आहे द स्पेशल कॉर्नर मराठीवर. नमस्ते नमस्ते सर. तुमची एक खासियत आहे की वास्तुशास्त्र, ॲस्ट्रॉलॉजी तुम्ही एक्सपर्ट आहात, तर त्याबाबतीत सुद्धा आपण जाणून घेऊ. आपण आता विषय घेऊन चाललेलो आहे की बिझनेस आणि वास्तुशास्त्र कसं काम करतं या बाबतीत. तर पहिली घेऊन चालू सर, की तुमची स्टोरी कशी आहे की तुम्ही आधी डेटा सायंटिस्ट होता, मग इकडे आलात वास्तुशास्त्रामध्ये, हे कसं आलात? मी दुबईला होतो सर मास्टर्सला. हां. मग त्या ड्युरिंग मी 1-2, आता मी शेवटी तिथेच होतो त्याच्यामुळे इकडलं तिकडलं परिसराचं थोडंसं ऑब्झर्वेशन स्किल्स माझ्याकडे नेहमी चांगलं आहे. मी का तेही सांगेल मी पुढे. हां. तर ऑब्झर्व करताना मी ऑब्झर्व केलं की काही बिल्डिंग ज्या आहेत, हं. मेन पॉइंटच्या काही बिल्डिंग हे विरान आहेत. पण बरं. काही बिल्डिंग अशा आहेत की जे एकदम आतमध्ये, पण तिथे पूर्ण गर्दी आहे. मग ही जी क्युरिओसिटी होती ना, ही मला आयुष्यभर लहानपणापासूनच होती. आय मीन माझ्या घराचं जर बॅकग्राऊंड बघितलं तर माझ्या घरचे बरेचसे सिव्हिल फील्डमध्ये आहेत. बरं. आणि मग तिथे माझी इंजिनिअरिंगही सिव्हिल इंजिनिअरिंग झाली. मग ते थोडंसं जमिनीचं आणि ते काय म्हणतो आपण की थोडे पास्ट लाईफ कनेक्शन्स असल्यामुळे त्या गोष्टी कुठे ना कुठे ट्रिगर होत होत्या माइंडला, की इथे गर्दी का आहे? इथे गर्दी का नाहीये? मग ह्या क्युरिओसिटी ज्या असताना मग त्यामुळे मी वास्तुशास्त्रामध्ये येण्याचं हे एकमेव कारणही आहे. मग डेटा सायन्स जॉब सोडला कसा आणि का, काय? फील नव्हता येत सर. म्हणजे सेम. माझं नेहमी असतं की जिथे मन लागतं ना, तिथे राहा. खरं. भगवद्गीतेमध्ये सांगितलेलं आहे की 3 टाइपचे ह्युमन स्पेक्ट्रम आहेत, 3 टाइपच्या प्रकृतीज आहेत. त्याला तंत्र ग्रंथामध्ये सांगितलेलं आहे, डिमॉनिक, ह्युमन आणि डिवाइन. याला शास्त्र सांगतात, वेद सांगतात रजस, सत्व, तमस. अख्खेच्या अख्खे शास्त्र हेच सांगता, तुम्ही मधमाशी आहे ना, मग मध बनवायलाच तुमचं मन लागेल. तुम्ही मधमाशी आहे आणि रेशीमचं काम करताय, नाही टिकू शकत सर. तिथे तुम्हाला फळ नाही लागणार. 100%. वा. तर मग आता आपल्याला आपला मेन विषयच घेऊन चालू की
वास्तुशास्त्र तुमच्या मते नेमकं काय आहे? तो सांगा मग आपण पुढे जाऊ. वास्तुशास्त्र म्हणजे काय आहे, की बेसिक ह्युमनला 5 ज्ञानेंद्रिये आहेत. हं. डोळे, कान, नाक, जीभ आणि स्किन. एक बेसिक ह्युमनला, Basic. नॉर्मल ह्युमनला. हां. तर 5ही इंद्रिये हे वातावरणाने अफेक्ट होतात. हं. वात आवरण हा जो शब्द आहे, वात म्हणजे वायू आणि आवरण म्हणजे स्पेस. हा वास्तुशास्त्राला धरूनच बनवलेला गेलेला आहे. सेम असेच काही शब्द जर तुम्ही युरोपमध्ये गेले, तर वास्तुशास्त्राचा अभ्यास ह्याला जिओमेन्सी म्हणतात. बरेचसे लोक जिओमॅन्सी म्हणतात ना, की हं. वास्तुशास्त्र बाहेर नाहीये. माहीत आहे. नाहीये तुम्हाला, की आहे की आहे. नाहीये. चायनामध्ये हेच फेंगशुई झालं. फेंगशुई. हेच साऊथ एशियामध्ये जिओबायोलॉजी झालं आणि आपल्याकडे वास्तुशास्त्र म्हणून इम्प्लिमेंट केला गेला. हं. सो वास्तुशास्त्र म्हणजे काय आहे, की तुम्ही नेहमी हे एक ऑब्झर्व्ह करा. तुमचं घर असेल, फॅक्टरी असेल. नॉर्दर्न साइडला थोडासा स्लाइटली थंडावा असतो. हं. त्याच्याच अपोझिटला साउदर्न साइडला थोडीशी गरमी फील होती. हा जो वातावरणाचा जो डिफरन्स आहे ना, हा पूर्वजांनी आपल्या अभ्यास केला. मग एक्झाम्पल द्यायचं म्हणलं तर सबकॉन्शियस माइंड आहे आपला. हं. आपल्या सबकॉन्शियसला सगळं माहिती आहे. अँजियस होतो तो फक्त कॉन्शियस माइंड होतो. सबकॉन्शियस माइंड मॅनिप्युलेट नाही होऊ नाही शकत. होत. बरोबर. जेव्हा तुम्ही एखाद्या गरम पदार्थाला हात लावता, तुम्हाला माहिती पडतं ते गरम आहे. हं. का माहीत पडतं? कारण तुमची स्किन तिथे ॲक्ट होतीये. बरोबर. त्याचप्रमाणे जेव्हा तुम्ही जे कलर्स लावता, याचा सबकॉन्शियसवर काही ना काही परिणाम होतो. हं. अनुभव द्यायचं सांगितलं तर काही देश असे आहेत, जिथे झाडं नाहीयेत. मग त्यांनी तो कलर यूज करायला सुरू केला. तो कलर यूज करायला ते बॅलन्स जेव्हा त्यांनी तो कळलं. कलर हं. यूज करायला सुरू हं. केला, ते बॅलन्स स्टेटमध्ये जात जात गेले. पण वॉव! ज्यांच्याकडे ऑलरेडी भरपूर झाडं आहेत आणि अजून पण ते कलर यूज करतायत, ते इम्बॅलन्सला जायला लागले. उदाहरणार्थ आपल्या बाजूचा देश. त्यांच्याकडे सगळं आहे. शेती आहे, पाणी आहे, सगळं आहे. स्टिल अजूनही ते ग्रीन कलर यूज करतायत. मग तुम्ही समजा एक तत्व आहे, ते जेव्हा ओव्हर होतं, तोही इम्बॅलन्स आणतोय आणि एक तत्व जेव्हा कमी होतंय, कमी होतं. तोही इम्बॅलन्स आणतोय. जसं की लद्दाख जो आपला इंडियाचा जो रिजन आहे लद्दाख पोर्शन, तो थोडा थंडीचा आहे. मग तिथे बाय डिफॉल्ट वस्त्र भगवे आले. बघूया आले. हं. लाल आले, बरोबर. भगवे आले. गौतम बुद्धांचे तुम्ही मेजर तिकडे पेंटिंग्स ऐकतो किंवा आपण. हं. बघशाल तर हं. रेड कलरमध्ये. का? कारण माणूस आहे ना माणूस, अस्तित्व हे बॅलन्सिंगवर आहे. बॅलन्सिंग किंवा क्रिएशन किंवा हं. डिस्ट्रक्शन हं. याचे 3 वेगवेगळे रोल आहेत. ब्रह्मा, विष्णू, महेश, रजस, सत्व, तमस. आणि जेव्हा तुम्ही एक नॉर्मल ह्युमन लाईफ जगता, यू ऑल्वेज ट्रायड इन सर्च ऑफ बॅलन्सिंग द थिंग्स. बरोबर. आणि जो जेवढा बॅलन्स आहे तो तेवढा खुश आहे. वास्तुशास्त्र, बिझनेस कारण बऱ्याच काय म्हणत असतं की बिझनेस करतो तिथं काही गरज नाही विश्वासाची. यांचं कनेक्शन कसं येतं? तर वास्तुशास्त्र मी इम्प्लिमेंट करताना मी आतापर्यंत 200-250 फॅक्टरीज केलेल्या आहेत. बरं. इन्क्लुडिंग युकेला केलेली आहे. इंडियामध्ये मेजर फॅक्टरीज केलेली आहे. सीएनजी फॅक्टरीज. गॅस प्लांट केलेला आहे. वास्तुशास्त्राचा रोल काय आहे? सगळ्यात पहिले भगवद्गीता समजली पाहिजे. हं. कारण मी तर सगळ्या ग्रंथांचा बेस तर गीताच मानतो. गीताच. कारण तिथं ह्युमन सायकोलॉजी आहे आणि ह्युमनचा ब्रेन काढला ना, काही नाही या जगात. खरंय. श्रीकृष्णांनी गीतेमध्ये काय सांगितलेलं आहे? 3 कॉस्मिक फोर्स आहेत. तंत्र ग्रंथाचं पण मी तुम्हाला उदाहरण हं. सांगतो. हं. त्यांनी ह्याला वर्णन कसं केलेलं आहे? हं. ह्याच्या आकाशात तुम्ही चंद्र बघता ना, हं. तो चंद्र आणि हे निळं आकाश हा शिव आहे. वाह! जे फाटलेले ढग बघतात त्या शिवच्या जटा आहेत. जेव्हा तिथून एखादा तारा तुटतो, त्याला जी काही एनर्जी लागते तो मॅनिफेस्टेशनकडे जातो. एक त्याचं जगत निर्माण करायला जातो. आणि त्याला जी एनर्जी लागते ती आहे शक्ती. आणि शक्तीचे 3 स्वरूप आहेत. रजो, सत्व, तमस. श्रीकृष्णांनी हेच सांगण्याचा प्रयत्न केला. त्याला वास्तुशास्त्र कसं सांगतं? रजस म्हणजे अग्नी, तमस म्हणजे पाणी, सत्व म्हणजे वायू. प्रॉब्लेम कधी आहे माहितीये? जेव्हा सत्वच्या झोनमध्ये रजस जातं किंवा तमसच्या झोनमध्ये रजस जातं किंवा रजसच्या झोनमध्ये तमस येतं. हा प्रॉब्लेम आहे. आयुर्वेदही ह्याच्यावरच डिफाईन्ड आहे. आयुर्वेद काय करतं? 3 प्रकृती आहेत. रजस, सत्व, तमस. रजसवाल्यांनी रजस सारखं वागा. आहार, विचार, व्यवहार तसं. प्रॉब्लेम त्याही सिंहाला जो व्हेगन बनलाय आणि जो ऍसिडिटीच्या गोळ्या घेऊन फिरतोय. मी हे म्हणतच नाहीये सगळ्यांनी शाकाहारी व्हायला पाहिजे, सगळ्यांनी मांसाहारी व्हायला पाहिजे.
डिपेंड करतं तुमची प्रकृती काय. सिंहाला तुम्ही म्हणूच शकत नाही, नाही तू म्हणू शकत. शाकाहारी बरोबर. आहार घे किंवा व्हेगन आहार घे. त्याचप्रमाणे हरीण म्हणजे ज्याची वात प्रकृती, तुम्ही त्याला सांगू नाही शकत तू बरोबर आहे. नॉनव्हेज खा. बरोबर. प्रकृती आहे. आणि ज्योतिष असू द्या, वास्तुशास्त्र असू हं. द्या, त्यांचा रोलच तो आहे. इव्हन ज्योतिषचाही जो अर्थ आहे, हं, तो हं. शब्द जर तोडला, ज्योत आणि ईश्वर म्हणजे ईश्वराने टाकलेला प्रकाश. ज्योतिषचा यूज करून तुम्ही तुमचं कार्मिक बंधन काय आहे या बॉडीसाठी हे डिफाईन करू शकता. आणि हं. वास्तुशास्त्र हे डिफाईन करतं, की ते कार्मिक बंधन कुठल्या प्रोसिजर मधून गेलं पाहिजे. हं, हं. कुठलीही चावी एखाद्या लॉकला लागती, राइट साइडला जर टर्न केली तरच ते लॉक ओपन होईल. लेफ्ट बरोबर. साइडला टर्न करता आणि लॉक नाही होणार. ओपन व्हायची अपेक्षा करता नाही होऊ चुकीचं शकत. आहे. बरोबर. थोडंसं सायंटिफिक पद्धतीने बघण्याची गरज आहे. हं. काम तर सगळंच करतं. सगळेच यंत्र करतात. करतं, मंत्र करतं, तंत्र करतं. डिपेंड करतं तुम्ही सायकॉलॉजी तुमची काय यूज करताय तिथे. म्हणजे बरोबर. विदाऊट तंत्र आणि विदाऊट मंत्रांनी काम होतात. मी बऱ्याचशा फॅक्टरीमध्ये जातो, तर मला लोकं म्हणतात, की "सर पूर्वीचे कोणी आले होते, तर त्यांनी इथे यंत्र ठोकलं, मंत्र ठोकलं." आज माझे बरेचसे मॉमेडियन क्लायंट्स आहेत, ख्रिश्चन क्लायंट्स आहेत. मी त्यांना हे नाही सांगू शकत, इथे यंत्र ठोका, इथे मंत्र करा. बरोबर. मला काही ना काही लॉजिक्सच वापरायला लागतायत. 100%. आज ह्या जगामधले 95% फॅक्टऱ्या बंद होण्याचं कारण म्हणजे नैऋत्य दिशेचा दोष आहे. बापरे! मार्क माय वर्ड्स. जो कोणी सांगतो ना, की माझा वास्तुशास्त्रावर विश्वास नाहीये, चॅलेंज देतो. पूर्ण घराचा ऑफ व्हाईट रंग करा आणि घराच्या नैऋत्येमध्ये खड्डा करा. बघू तुम्ही किती वर्ष टिकताय. चॅलेंज देऊन सांगतो, नाही टिकू शकत. क्रिएशन डिस्ट्रक्शन होऊन जातं तिथे. क्रिएशनचं टर्नओव्हर डिस्ट्रक्शनमध्ये होऊन जातं. त्याचं कारण काय आहे? नैऋत्य दिशा ही रजोगुणी आहे. फायर म्हणजे एलिमेंट थोडीशी असतो. फायर एलिमेंट कडून ती पृथ्वी तत्वाकडे जाती. हं. फायरच ऑलमोस्ट आहे. खड्डा केला की तिथे तमस क्रिएट होतं. आणि जर खड्डा केल्याने तमस क्रिएट होत असेल आणि रजोगुण संपत असेल, तुमचं लाईफ स्टॉक होणार. मी मार्क माय वर्ड्स, मी तुम्हाला चॅलेंज देऊन सांगतो, ह्या पृथ्वी तलावरची एकही साईट जी थांबलेली आहे, हं. जिथे ॲक्सिडेंट्स होतायत, जिथे ग्रोथ होत नाहीये, हं. तिथे नैऋत्याला प्रॉब्लेम आहेच. हं. नसेल तर पैसे रिटर्न देईल. बापरे! एवढं चॅलेंज देऊन सांगतोय सर. याच्यापेक्षा जास्त काय सांगणार? मग आता आपण काय करू, की बिझनेसबद्दल घेऊन चालू, की बिझनेस म्हणजे काय, की शॉप कोणाचा असेल, बिझनेस असेल, ऑनलाईन बिझनेस काही पण. आणि सेकंडरी म्हणजे फॅक्टरीज. कोणाला काही फॅक्टरी काही असतील, एक्सपिरियन्सेस. एक्सपिरियन्स फॅक्टरीमध्ये फॅक्टरीज. फॅक्टरीचेच एक्सपिरियन्स. पहिलं आपण घेऊ, की बिझनेसबद्दल. तर मग बरं मग आता तुम्ही एक तर कारण सांगितलं, की नाही ते दिशेचा प्रॉब्लेम. मग अजून काय कारण आहे, की ज्यांनी बिझनेस बंद पडतात? आजकाल खूप खूप जास्त होतं, की बिझनेस बंद पडणं किंवा सगळं बरोबर आहे. प्रॉडक्ट बरोबर आहे, मार्केटिंग बरोबर आहे, व्हॅल्यू बरोबर आहे, तरी प्रॉब्लेम येतात. काय वाटतं? सर मी यूकेच्या फॅक्टरीचा अनुभव सांगतो तुम्हाला. हां. तिथे आम्ही फॅक्टरी बघायला गेलो. मस्त फिरलो वगैरे. हं. त्याचा प्लॅन वगैरे काढला. बेसिक प्लॅन, ग्रिडेड प्लॅन फार गरजेचा आहे. हं. विदाऊट ग्रिडेड प्लॅन कुठल्याही वास्तू कन्सल्टंट काम करू शकत नाही. बरोबर. जर करत असेल तर मी त्याला वास्तू कन्सल्टंट मानत नाही. प्लॅन वगैरे काढला. ईस्ट, नॉर्थ ईस्ट, पूर्व आणि ईशान्य हं. यांच्यामध्ये जी एनर्जी फील्ड आहे, तिला म्हणतात पर्जन्य. पर्जन्य. बरं. संस्कृतमध्ये शब्द आहे. हं. पर्जन्य म्हणजे फर्टिलायझर, प्रोड्युसर. हं. हा पर्जन्य जेव्हा घरामध्ये इथे डिस्टर्बन्स असतो. काय असणार आहे डिस्टर्बन्स? ह्याच्या जागेवर टॉयलेट प्रथमतः. दुसरी गोष्ट, ही जी एनर्जी फील्ड आहे ही वायू तत्वाची आहे. वायू तत्वाला 2च तत्व अपोज करतात. आकाश तत्व आणि पृथ्वी तत्व. आकाश तत्वाचा रंग आहे ग्रे आणि पृथ्वी तत्वाचा हं. रंग आहे येलो. हे जेव्हा 2 शेड्स किंवा टॉयलेट हे पर्जन्याच्या पोझिशनवर जातात, त्या घरात संतती प्राप्ती होऊ शकत नाही. मग कुठलाही फॅक्टरी ओनर असू दे किंवा यूकेची जी फॅक्टरी आम्ही केली, त्यांचंही स्टेटमेंट हेच होतं, की "सर ट्राय करतोय, प्रॉडक्ट बनत नाहीये. काही ना काही प्रॉब्लेम येतोय, पण आमच्या स्पेसिफिकेशन प्रमाणे प्रॉडक्ट बनत नाहीये." जेव्हा मी बघितलं, कर्म तर होतंय. कर्म तर होतंय, फिनिश प्रॉडक्ट मिळत नाहीये. हं. ईस्ट नॉर्थ ईस्टला त्यांच्या इथे स्टोअर रूम करून ठेवली होती. स्टोअर रूम म्हणजे काय? बरं. अल्टिमेटली तो पृथ्वी तत्वाचाच पर्पज साध्य केला गेला. पृथ्वी तत्व म्हणजे काय? स्टोरेज. अडगळ वगैरे. ईस्ट नॉर्थ ईस्टला जसं स्टोरेज होतं, ते स्टोरेज थोडंसं काढलं आणि तिथे खड्डा होता. स्टड्स असतात. स्टड्स म्हणजे काय? सिंपल मेटलचे धातूचे रॉड्स हं. असतात एवढे-एवढे. हां, कळलं. ₹300-400 ला मिळतात. तिथे टाकलं. 15 दिवसात विषय सॉर्ट आउट. ह्या अँगलनी तुम्हाला विचार करायला लागतो. बरेचसे फॅक्टरीज आहेत,
जिथे रॉ मटेरियल मिळत नाहीये. प्रत्येक जण विचार करेल इथे वास्तूचा काय रोल आहे, काय संबंध आहे इथे बरोबर वास्तूचा. बरोबर. वास्तुशास्त्र हे फक्त नॉर्थ साऊथ ईस्ट वेस्ट नाहीये. हम्म. ऍट ऍक्च्युअल वास्तुशास्त्र काय आहे, वास्तुशास्त्र इज अ गेम ऑफ 45 एनर्जी फील्ड. 45 लँड ऊर्जा ज्या आहेत, बापरे. तर त्या लँड ऊर्जेचा हा खेळ आहे. आणि ह्या 45 लँड ऊर्जा कुठली ऊर्जा फील्ड कुठे आहे हे ओळखण्यासाठी आलं पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर. उत्तर. हा सेकंडरी पार्ट आहे पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर. मग आत्ताच रिसेंटली माझ्याकडे एक केस आलेली आहे हं. की ते जे सर होते त्यांचा एकदम खास माणूस जो फॅक्टरी चालवतोय, हं. हळूहळू तो माणसं फोडतोय आणि त्याचं युनिट दुसरीकडे सुरू करतोय. अरे यार. आता तुम्ही म्हणशाल ह्यात वास्तुशास्त्राचा काय रोल काहीच आहे. हा. वेस्ट नॉर्थ वेस्ट मध्ये असुर नावाचा एक देवता आहे. बर. ज्या ज्या कंपनीमध्ये डेटा लीक होतो, ज्या घरामध्ये घरफोडी होती, किंवा तुम्हाला वाटत असेल की आजूबाजूचे माणसं की दुश्मन होत चाललेले आहेत, समजून घ्या तुमचा असुर नावाची एनर्जी फील्ड खराब आहे. आता असुर एनर्जी फील्ड आयडियली तिथे टॉयलेट पाहिजे. का? हा, हा, हा. कारण त्याची एनर्जी फील्ड चांगली नाहीये. ती मॅच. पण तिथे तुम्ही पॉझिटिव्ह कर्म करताय. तुम्ही जर एखाद्या माणसाला असुर एनर्जी फील्ड जी वेस्ट नॉर्थ वेस्ट आहे, तुम्ही तिथे बसवताय त्याला, त्याच्या डोक्यात काय विचार येणार, त्याच्या डोक्याची सायकोलॉजी काय होणार आहे. बरोबर. म्हणून मी म्हणतो जेव्हा घराचा इथे बेडरूम असतो माणूस आत्महत्येकडे वळतो. बर. वेस्ट नॉर्थ वेस्ट मध्ये ज्याचा बेडरूम बापरे. आहे तो आत्महत्येकडे वळतो हे 100%. आणि आयुर्वेदही याला कारण सांगतं. आयुर्वेद सांगतं ही दिशा वात वाढवती. हम्म. कुठल्याही डॉक्टरांना विचारून घ्या तुम्ही, वात वाढल्यावरच अँझायटी वाढती. हा, हा. बरोबर. भूतकाळ म्हणजे काय, पास्ट मध्ये स्टक होणं. हम्म. स्टक कोण करतं? वा. लॉजिक्स आहेत. बरोबर आहे. मग आता जर बिझनेस सुरू करायचा एखाद्याला, आपण काय दोन चालू की मला करायचं थोडक्यात, तर मग बिझनेस सुरू करायचं मग 3 कोणत्या गोष्टी तपासल्या पाहिजेत? जागा किंवा असं काही सगळ्यात पहिले जागा बघितली पाहिजे, नाडी बघितली पाहिजे. हम्म. ही जमीन बनली कशासाठी आहे हे सगळ्यात महत्वाचं आहे. रजोगुणी जमीन म्हणजे काय, जिथे अग्नितत्व प्रोऍक्टिव्ह आहे, फार जास्त आहे. अग्नितत्व हा एकच तत्व आहे जो रॉ मटेरियलचं फिनिश प्रोडक्ट मध्ये कन्व्हर्जन करतो. बाकी कुठल्या तत्वात ही ताकद नाहीये. जल, वायू, अग्नी, पृथ्वी आणि आकाश 5 तत्व आहेत. हम्म. अग्नी सोडली तर एकात पण ही अबिलिटी नाहीये की तो ट्रान्सफॉर्म करू शकेल. हम्म. मग अग्नितत्व जो आहे, ज्या जमिनीमध्ये प्रोऍक्टिव्ह आहे, तिथेच तुम्ही रेस्टॉरंट किंवा फॅक्टरीज बांधू शकता. दुसरी आहे सत्वगुणी. सत्व म्हणजे वायू. त्या दिशेला किंवा त्या जमिनीमध्ये तुम्ही ट्रेडिंग करू शकता. एक गोष्ट आणताय, विकायचं. लगेच दुसरीकडे पुढे करताय. व्यापारी. व्यापारी. शॉप थोडक्यात बिझनेस. आणि तिसरी गोष्ट तमोगुणी जमीन. तम म्हणजे काय, साचून राहणं. जिथे वेअर हाऊस आहे ते तमोगुणीच पाहिजे. वा. जर अशा जमिनी नसेल, स्टील आपल्याला त्या चेंज करता येतात. का चेंज करता येतात ह्याचं लॉजिक आहे. ब्रह्मा, विष्णू, महेश, अंत, अस्ति, प्रारंभ हा कालचक्र आहे. एका अंतानंतर प्रारंभ होणच आहे. मग बरेच लोक जे म्हणत असतील ना की ही जमीन खराब आहे, इथे भूत बंगला आहे, इथे स्मशान आहे, हा. फसवतायत. चांगल्या चांगल्या साईट आम्ही उभ्या केल्यात चेंज करता स्मशानवर. येतं सगळं. बघा स्मशान, मी एक उदाहरण घेतो. तमोगुणीचं स्मशानवर. स्मशानवर म्हणतात लोक घर बांधू नये, मला भीती वाटते, हे वाटते. बेसिकली काय, स्मशान जिथे बनले तिथे अग्नितत्व मेलेलं आहे. अग्नितत्व म्हणजे चहलपहल, माणसांची चहलपहल बरोबर. ही डेड आहे, डेड. तिथे विरान झालेलं आहे. मग तिथे काही तंत्रच्या रेमेडीज येतात. तंत्र म्हणजे नॉट लिंबू मिरची. तुम्ही साईट चालू करू शकता, पण तंत्राची रेमेडी मा कालीची किंवा नील सरस्वतीची रेमेडी का इम्प्लिमेंट करावी लागती. जेव्हा एखादा ग्राहक कस्टमर त्या तिथे साईटवर येतो, साईट ऑफिसला येतो, जसं स्मशानभूमीत तो पाय ठेवतो त्याला एक भीतीची कंपन क्रिएट होतो हृदयामध्ये. त्याचं जे होतं. इथे धडकी भरती, धडकीवरती. ही धडकी जी फिलिंग आहे ना, ते भय. आणि भयला कोण मारतं, ती मा काली. म्हणून तिथे मा कालीची रेमेडी कुठलीच बोकड मारायचं नाही, जनावर मारायचं काहीच नाही, नाही. काहीच करायचं नाही. मेटलच्या रेमेडीज आहेत, दुसरं काहीच नाहीये. मेटलचे रेमेडीज. बिकॉज मेटल्स आर गुड कंडक्टर्स ऑफ एनर्जी. सरळ सोपा विज्ञानाचा नियम आहे. आता मी हे तुम्हाला समजवू शकतोय, मी माझ्या फॉरेनर क्लायंटला नाही समजवू शकत मा कालीची रेमेडी आहे. बरोबर. तिथे मला हेच दाखवायला लागेल, इट्स व्हेरी नॉर्मल मेटल. So, बरोबर. लॉजिक आहेत, त्याच्या पाठीमागेही काही लॉजिक्स आहेत. बरोबर. मेटलचे रेमेडी म्हणजे काय केलं जातं थोडक्यात? मेटलची रेमेडी जसं की
साऊथ डिस्टर्ब असेल एखाद्या घरामध्ये, कॉपर इज गुड कंडक्टर ऑफ हीट. बरोबर. तिथे कॉपरच्या रेमेडीज केल्या जातात. ओके. ॲल्युमिनियम वॉटरच्या झोनमध्ये यूज केलं जातं. का? कारण ॲल्युमिनियम इज गुड कंडक्टर ऑफ टायडल एनर्जी. ओके. काही ओके, ओके. प्रत्येक गोष्टीत बरोबर. काही लॉजिक्स आहेत. विदाऊट लॉजिक्स काहीच काहीच नाही. नाही. तर मग सगळ्यात आधी प्रश्न येतो सगळ्यांचा, की जे दार आहे, एंट्रन्स आहे किंवा शटर म्हणतो आपण बिझनेस, ते कुठं असावं, कसं असावं, कसं नसावं? सगळ्यात पहिले हे विसरून जा, की माझं शॉप उत्तरमुखी आहे, दक्षिणमुखी आहे, पश्चिममुखी आहे, असं काही नाहीये. बरं. सगळ्यात पहिले काय करायचं, ड्राफ्ट्समॅन शोधायचा चांगला. त्याला तुमच्या शॉपच्या डायमेन्शन्स द्यायच्या. हं. त्याला काय म्हणायचं, मला वास्तूचा ग्रेडेड प्लॅन पाहिजे. बरं. तो काय करणार, तुमचं शॉप किंवा तुमचं जे काही जे आहे बिझनेस आहे. हां. ते ज्या बिल्डिंगमध्ये आहे त्याच्या गुगल अर्थनी डिग्रीज घेईल. हं. गुगल अर्थनी डिग्रीज का घेईल? कारण डिग्री इम्पॅक्ट नाही होणार. म्हणजे एरर जो बरोबर. असतो तो 0% वर जातो. हं. आणि मग त्याचं सेंटर मध्यस्थान, ब्रह्मस्थान फाइंड आउट करेल. हं. ब्रह्मस्थान फाइंड आउट केलं, की ॲट ॲक्चुअल त्या प्लॅनमध्ये दिसतं, की 16 दिशा कशा आहेत. प्रत्येक दिशामध्ये 2 प्रकारचे प्रवेशद्वार आहेत. 4 मेन दिशा आहेत. नॉर्थ, साऊथ, ईस्ट, वेस्ट. वेस्ट. नॉर्थच्या 8 एंट्र्या, साऊथच्या 8 एंट्र्या, ईस्टच्या 8 एंट्र्या आणि वेस्टच्या 8 एंट्र्या. अशा 32 प्रवेशद्वार आणि 16 दिशा आहेत. बापरे! प्रत्येक ह्याच्यातलं तिसरं आणि चौथं प्रवेशद्वार शुभ आहेत. प्रत्येकाच्याला तिसरं आणि चौथं शुभ आहे. जे म्हणतात ना दक्षिणमुखी खराब आहेत. चांगले चांगले रेस्टॉरंट दाखवतो दक्षिणमुखी आहेत किंवा S3 S4 मध्ये आहे. आता मी तुम्हाला का म्हणतोय प्लॅन काढून घ्या. जर तुम्ही 360 ला 32 ने डिवाइड केलं, एक एंट्रन्स फक्त 11 डिग्री येतोय. हं. त्यातला S4 एकदम पॉझिटिव्ह आहे. प्रॉस्पेरिटी देणार, हं. समृद्धी देणार. हं. पण S4च्याच बाजूला S5 आहे. S5 जर एंट्रन्स आला तर तुम्हाला बरबादी होऊन अरे! व्हायचं कोणी थांबवू शकत नाही. तर ह्या डोळ्यांनी नाही फाइंड आउट करता येत. हे पाहिजे कोणतं समोर. पूर्वीच्या काळी कसं करायचे, स्वस्तिकचे जे 4 टोकं आहेत ना, हं. ते नॉर्थ, साऊथ, ईस्ट, वेस्ट आहे. हं. नगर रचनेमध्ये स्वस्तिक ठेवला जायचा बरं. आणि जिथे स्वस्तिकचे पॉइंट्स येतात ना, तिथनं मेन नगराला एंट्रन्स बनवले जायचे. म्हणून प्रत्येक नगर एवढे सुख समृद्ध होते. बापरे! स्वस्तिकच का? याचाही विचार आपण केला पाहिजे. हां, हां. कुठल्याच पॉडकास्टला, कुठल्याच रील्सला तुम्हाला हे नाही नाही मिळणार, मिळणार. हिंदू धर्म स्वस्तिकच का यूज करतो. हे नाही पाहिलं मी शक्यतो कधी. तुम्ही सर्च करा. ओपनली सांगतो, नाही मिळणार. हं. स्वस्तिक जो आहे ना, म्हणून म्हणतो ना शास्त्र वाचा. हां. नुसतंच ऑनलाईन कोर्स करून नाही. पॉसिबल नाहीये. बरोबर. स्वस्तिक जो एक गोष्ट आहे, की मानवी चेतना ही कार्बन ॲटमकडे अट्रॅक्ट होती. हे सायन्स म्हणतं. म्हणून पूर्वीच्या काळी आपल्याकडे डायरेक्टली और इनडायरेक्टली आपल्या खाण्यापिण्यामध्ये किंवा राहणीमानामध्ये कार्बन इंट्रोड्यूस केला गेला. कसं? भभूती. ओके. हां. बरेच लोकं म्हणतात, की नॉन-व्हेज जेव्हा तुम्ही प्रवासात नेता त्यात कोळसा टाकायचा थोडासा. ऐकलंय तुम्ही? ऐकलेलं आहे. हं. कोळसा खात काय? नाही आम्ही पण कार्बन. ऐकलंय. कोळसा काय आहे? कार्बन. ऑफकोर्स. 100% मग एका स्त्रीची चेतना डायमंडकडे अट्रॅक्ट होती. बरोबर आहे. डायमंड इज अ कार्बन. कार्बन मोस्ट स्टेबल स्ट्रक्चर आहे. मग डायमंडचं जेव्हा कार्बनचं जेव्हा तुम्ही ॲटॉमिक स्ट्रक्चर बघता ना आणि त्याला इन्व्हर्स फिरवता, त्याचं स्वस्तिक क्रिएट होतं. बरं. मग जेव्हा तुम्ही स्वस्तिक एखाद्या स्पेसमध्ये बघता, तो स्वस्तिक त्या एनर्जी स्टॅबिलाइज करायला सुरू करतो. म्हणून स्वस्तिक आहे. स्वस्तिक इज अ बापरे! मोस्ट स्टेबल स्ट्रक्चर ऑन दिस अर्थ. टेट्राहेड्रल म्हणतात त्याला. कुठनंही बघा सेम दिसणार आहे. हं. एनर्जी अपलिफ्टमेंटचं काम करेल. बरोबर. आता फॉर एक्झाम्पल, हं. तुम्हाला तुमच्या दिशा माहीत नाहीये. मी जसं सांगितलं मगाशी फॅक्टरीचं उदाहरण तुम्हाला सांगितलं. असुर नावाची एनर्जी फील्ड जी वेस्ट नॉर्थ वेस्ट जी आत्महत्या करायला लावते, तिथं स्वस्तिक लावल्यावर काय करेल? बरोबर आहे. ती एनर्जी अपलिफ्ट करेल. बरोबर. मग हेही तेवढं बघितलं पाहिजे मी स्वस्तिक कुठे यूज करतोय. पूर्वीच्या काळी माठावर स्वस्तिक काढायचे. हं. का? कारण वॉटरची एनर्जी वाढवायला. वाढवे. प्रत्येक गोष्टीला कारण आहे. मी तेच सांगतोय, की सायन्स जोपर्यंत तुम्हाला इंडियन मेटाफिजिक्स, भारतीय भौतिकशास्त्र जोपर्यंत समजत नाही ना, बरोबर. लोकांना हे मिरेकल वाटतात. मिरेकल काही नाही, विज्ञान आहे हे पूर्ण. सायन्स सगळं. हं. Of course. आणि आपण बघतो ना, की स्वस्तिक काढायची पद्धत सुद्धा चुकते आपल्याकडे. बऱ्याच वेळा चुकती. हं. त्याला बरेचसे प्रोज आणि कॉन्स आहेत. पण माझं म्हणणं एवढं, जोपर्यंत तुम्हाला हे माहित नाहीये माझं प्रवेशद्वार निगेटिव्ह आहे, पॉझिटिव्ह आहे. निगेटिव्ह प्रवेशद्वारावर तुम्ही स्वस्तिक काढताय, काय करेल तो? हं. एनर्जी अपलिफ्ट करेल ना ती. म्हणजे जे म्हणतात ना, की निगेटिव्ह प्रवेशद्वार आहे, तर मग ते तसं नाहीये. बट 16 दिशा दिशा आणि 32 एंट्रन्सेस. एंट्रन्सेस. 32 एंट्रन्सेस कसे तयार झाले? ॲस्ट्रोलॉजीमध्ये 27 नक्षत्र आहेत. तुम्ही थोडंसं वाचलं तर बरोबर आहे. समजेल. हं. 100% 27 नाहीयेत.
32 32 नक्षत्र आहेत. नक्षत्र आहे. विष्णू धर्मोत्तर पुराणामध्ये याचा उल्लेख आहे. बर टोटल 32 नक्षत्र आहेत आणि हेच 32 देवता आहेत जे तुमचे एंट्रन्सेस हा, क्रिएट करतात. हा. मग अल्टिमेटली जी एंट्रन्स ओपन करता ना, त्या नक्षत्राचा रिझल्ट तुम्हाला मिळायला सुरू होतो. आईस दक्षिणमुखी वगैरे ते एवढं काही नाही. ते ते मॅटरच करत हम्म. नाही. तुम्ही बघताय दक्षिणमुखी सेंटरमधून तो निघतोय पश्चिममुखी किंवा उत्तरमुखी. संपलं तुमचं कॅल्क्युलेशन तिथंच संपलं. गडबडलं. आता तेवढं माहित उदाहरण नाही. म्हणून मी तुम्हाला सांगतो, भारतातलं प्रत्येक शिवलिंग, प्रत्येक शिव मंदिर 12 ज्योतिर्लिंग जे आहेत, हं. ते आर्द्रा नक्षत्रावर डिझाईन्ड आहे. सूर्योदयाच्या वेळेस माणूस जेव्हा मंदिरामध्ये जातो, ठीक आहे, त्याच्या एक्झॅक्ट पाठीमागं आर्द्रा नक्षत्र असतं. आद्रा. आर्द्रा नक्षत्राचं जेव्हा पहिलं किरण पिंडीवर पडतं, साक्षात रुद्र साक्षात्कार होतो. साक्षात तिथे महादेव, कारण ती एनर्जी फील्ड महादेवाच्या एनर्जी फील्ड बरोबर मॅच करते. मॅच होते. हे आहे वास्तुशास्त्र, हे आहे इंडियन मेटाफिजिक्स. हम्म. 2 उंदीर आणि 3 माकडांवर टेस्ट करून मेडिकल सायन्स हे नाही सांगू शकत की आयुर्वेदिक हे अल्टरनेटिव्ह सायन्स आहे. खरंय. मला परवा दिवशी US मधून फोन आलेला की असा एक डिसऑर्डर आहे की पाणी पिलं की तहान लागती, पण शरीर पाणी बाहेर काढतं. बाहेर टाकतात. वॉटर डिसऑर्डर. आणि मेडिकल सायन्सने हातवर करून दिले की हा एक डिसऑर्डर आहे, तुम्हाला स्टेरॉइड घ्यायला लागतील. शेवटी यायचं तर तुम्हाला आयुर्वेदवरच आहे, यायचं तुम्हाला इंडियन मेटाफिजिक्सवरच आहे, वा. यायचं तुम्हाला तुमच्या प्रकृतीमध्येच आहे. जोपर्यंत तुम्ही तुमच्या प्रकृतीमध्ये आहात, तुम्ही तेवढं सेफ आहात. जसं तुम्ही बाहेर. सिंहाची बॉडी बघून हरिण जर व्यायाम करायला गेला तर त्याला हार्ट अटॅक येणंच आहे. बरोबर आहे. 100%. जेवढे तुम्ही जिमचे बघता ना हा, न्यूज हा, हा. की हार्ट अटॅक येतोय जिम मारताना, हे सगळे वातवाले जे पित्तवाल्यांचा आहार करताय, व्यायाम करताय. हम्म. यू आर द बेस्ट. बस मी कोण आहे याला म्हणतात अध्यात्म, आत्म्याचं अध्ययन. खरं मी कम्पेअर नको करू. प्रत्येकाची गोष्ट वेगळी, प्रत्येकाचं कम्पेअर होऊ शकत नाही. प्रत्येकाची प्रकृती वेगळी आहे, प्रत्येकाची गोष्ट वेगळी आहे. हेच इंडियन शास्त्र सांगतात आणि हेच वास्तुशास्त्र सांगतात. आता मी मगाशी म्हणले नाही का की आजारी पण नाही, तर मग असं पण काय होतं किंवा शास्त्रानुसार 100% होतं. 45 देवतांमधला एक भुजंग नावाचा देवता आहे. भुजंग इज अ हिलर. हं. भुजंग म्हणजे कुंडलिनी आहे. हं, बरं. थोडं रिसर्च केलं तर कुंडलिनी ही हिलिंग सिस्टीम आहे हं. बॉडीची नाही, पूर्ण. कोंडलीने ऐकलंय मी, पण ते चक्र वगैरे ते वेगळं नाही, सेमच आहे. सेमच आहे. 7 चक्र आहे, हं. 5 तत्व आहे. मूलाधार चक्र म्हणजे पृथ्वी तत्व, हं. स्वादिष्टान चक्र म्हणजे वॉटर एलिमेंट, मणिपूर चक्र म्हणजे फायर एलिमेंट, हार्ट चक्र म्हणजे एअर एलिमेंट आणि थ्रोट चक्र सहस्त्रार चक्र म्हणजे स्पेस एलिमेंट. हे 5 तत्व हं, आहेत. हं, हं. आणि घरात जे तत्व डिस्टर्ब आहे ना, ते चक्र डिस्टर्ब होऊन जातं. घरात जो एलिमेंट डिस्टर्ब आहे तो चक्र इम्बॅलन्स होऊन जातात आणि तुम्हाला हं. प्रॉब्लेम येतात. भुजंग नावाचा, कमिंग टू अवर पॉइंट, भुजंग नावाचा नॉर्थ ईस्ट मध्ये हिलर आहे. तिथे जर किचन गेलं, तिथे टॉयलेट गेलं, संपली तुमची इम्युन सिस्टीम. औषधं पण काही काम नाही करत. मी तुम्हाला एक एक्झाम्पल सांगतो. सोम आहे, सोम ऐकलंय कधी? सोम सोम नाही. शास्त्रांमध्ये ऍक्च्युअली इंद्र हा व्रत युद्ध करण्याच्या अगोदर सोमचं पान करतो आणि मग व्रतला हरवतो आणि तो अपराजय होतो. हं. सोम जो आहे ना, नॉर्थ मध्ये सोम देवता आहे. सोम तुम्ही प्रत्येक कर्म करता त्याच्या पाठीमागचं मोटिवेशन आहे. एक बाळ जन्माला येतं ना, त्याच्या सगळ्यात पहिले बॉडीमध्ये हे स्ट्रक्चर बनून स्पायनल कॉर्ड क्रिएट व्हायला सुरू होतो. हं. स्पायनल कॉर्ड मध्ये जे फ्लुइड आहे ना, ते आहे सोम. सोम. अख्खा कुंडलिनी तंत्र आहे ना, सुषुम्ना नाडीवर आहे. सुषुम्ना. सुषुम्ना नाडीवर आहे. सुषुम्ना. सुषुम्नामध्ये आहे सोम. नॉर्थ मध्ये आहे सोम. आणि मग जेव्हा तो सोम इथून रिलीज केला जातो, एका छोट्या बाळाच्या ज्याचा जन्म होतोय, त्याची बॉडी बनते. डेव्हलप होती, तो सोम खाली येऊन बनतो हिलिंग सिस्टीम. म्हणून नॉर्थच्या पुढची दिशा आहे नॉर्थ ईस्ट. मग नॉर्थ ईस्ट जेव्हा तुमची हिलिंग सिस्टीम बनती, तेव्हा तुम्ही फोकस करू शकता. म्हणून नॉर्थ ईस्ट पुढचा आहे फोकस. मग इंडस्ट्रीच्या हिशोबाने नॉर्थ ईस्ट मध्ये जेव्हा तुम्ही टॉयलेट ठेवता, अँटी एलिमेंट ठेवता, म्हणजे नॉर्थ ईस्ट ही जल तत्वाची दिशा आहे. जलला अफेक्ट कोण करतं? पृथ्वी किंवा अग्नी. अग्नी. हे कलर जातात किंवा ह्यांची ऍक्टिव्हिटी तिथे जाती, बरोबर. इथे प्रॉब्लेम क्रिएट होतो, आजार पण येतं आणि फॅक्टरीच्या हिशोबामध्ये तुमच्या मशीन्स खराब व्हायला सुरू होतात. तेच की हेल्थच आहे ना, हेल्थच शेवटी ते ओव्हरऑल आपल्या हेल्थच आहे समजून ना. जास्त. फक्त एवढंच आहे, बिझनेसमध्ये 3 गोष्टी बघतो: प्रोसेस, प्रोडक्टिव्हिटी आणि प्रॉफिट. आणि घरामध्ये मेजर हेल्थ होतो का? हेल्थ होतो. कारण तुम्ही तिथलं फूड कन्झ्युम करताय. म्हणजे ऍट द एंड जे आहे ते सायन्स एकच आहे. मग ते घरातली वस्तू असतो किंवा बिझनेसची वस्तू असतो. प्रश्नच नाही. फक्त मग ते तुमच्या
पैशावर इफेक्ट करेल, तुमच्या मशीन इफेक्ट करेल, तुमची हेल्थ इफेक्ट करेल. यामध्ये डिफरन्स आहे. तत्वज्ञान हे सर्वश्रेष्ठ ज्ञान श्रेष्ठ आहे. ज्ञान. शेवटी तर तत्वावरच आहे. Correct. न्यूमरोलॉजी ही तत्वावर येते, हं. ॲस्ट्रोलॉजी ही तत्वावर येते, वास्तुशास्त्र ही तत्वावर येतं आणि आयुर्वेदही तत्वावर येतं आणि सगळ्यात शेवटी तंत्रही तत्वावरच येतं. समजा जर का ते एंट्रन्स चुकलेलं असेल तर त्याच्यावर काय ऑप्शन? सिंपल आहे की फायर एलिमेंटच्या एंट्रन्स चुकलेल्या असेल, आग्नेयाची एंट्रन्स आहे, दक्षिणी आग्नेयाची एंट्रन्स आहे, तर तिला कॉपरची पट्टी टाका. पूर्वेच्या साईडला ज्या एंट्रन्सेस आहेत तिथे जर काही मिस्टेक असेल, E3, E4 येत नसेल, E1 to E8 अशा 8 एंट्रा आहेत, 8 पद आहेत. त्यातलं तिसरं चौथं आपण पॉझिटिव्ह सांगितलं. ते सोडून जर कुठलं पद येत असेल तर त्याला स्टेनलेस स्टीलची पट्टी लावा. ॲल्युमिनियम हे आपण नॉर्दर्न साईडच्या एंट्रन्सेसला वापरतो आणि आयरनची पट्टी वेस्टर्न साईडच्या एंट्रन्सेसला वापरतो. पण ह्याच्याही अगोदर बघण्यासारखं म्हणजे तुमच्या कुंडलीमध्ये सगळ्यात पहिले ते हे बघायला पाहिजे की जर तुम्ही कॉपरची पट्टी टाकताय तर तिथे मंगळाची निगेटिव्ह हिट होता कामा नये. मी मध्ये एका रीलमध्ये सांगितलेलं, मी एका शॉपमध्ये गेलो होतो, साडीचं शॉप होतं. कोणतरी बाबा आला आणि सांगितलं की पश्चिमेत मंदिर नको आहे, मंदिर ईशान्येमध्ये पाहिजे. ज्या दिवशी ईशान्येत मंदिर ठेवलं 1.5 महिन्यामध्ये बिझनेस डाऊन 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 होत आला. लेट सी, बघूया काय. मग मी बघायला गेलो, सगळीकडे तर साडी ठेवली होती, कलर तर कुठं करू, म्हणजे काय रेमेडी करू. बरोबर. मी सगळ्यात पहिले त्यांना हे विचारलं की काय चेंज केलाय तुम्ही आयुष्यामध्ये, काय चेंज केलाय. कारण तुम्ही काही चेंज करता तरच तो चेंज मध्ये आउटपुट येतो, नाही तर चेंज होत नाही. नाही होत. बरोबर. तर त्यांना आठवत नव्हतं 5-10 मिनिटं. मग पत्रिका चेक केलं, लेट सी, बघूया कुंडली. ज्युपिटरची ईशान्येमध्ये हिट होती, गुरु ग्रहाची ईशान्येमध्ये निगेटिव्ह हिट होती आणि ईशान्येमध्ये मंदिर आणून ठेवलं होतं. त्यामुळे तिची पॉवर अजून वाढते. प्रश्नच नाही ना. एखादा ग्रह, एखादा माणूस तुम्हाला चाकू घेऊन मारायला येतो आणि तुम्ही त्याच्या हातात तलवार दिली, सगळीच आहे. मग ह्या गोष्टी बघायला पाहिजे आपण. बरोबर. ॲस्ट्रो वास्तू फार तुम्हाला मेजर रिझल्ट देतात. मग ती दोघं कशी बरोबर चालतात? ॲस्ट्रॉलॉजी आणि वास्तुशास्त्र बरोबर कशी मी चालतात? तुम्हाला बोललो ना की 33 एंट्रन्सेस, 33 नक्षत्र. म्हणजे प्रत्येक 32. माणसाकरता कदाचित वेगळी एंट्रन्स असू शकते चांगली चांगल्या तर 3-4 सगळ्यांसाठीच आहेत. सगळ्यांसाठीच आहे. अजून उत्तम कुठली असू शकते, हां, तर मग ते हा एक फॅक्टर येऊ हम्म, शकतो. हम्म. येस येस. पण जेव्हा तुम्ही फ्लॅट सिलेक्शनला जाता ना, तेव्हा ही गोष्ट बघितल्या जाऊ शकते. किंवा फ्लॅटमध्ये पण आपल्याला फार कमी आपल्याला ऑप्शन्स ऑप्शन्स मिळतात. राहत नाही. जेव्हा हां, तुम्ही घर बिल्ड करता ना, तेव्हाच. मग ह्या गोष्टी तुम्ही इझिली अजून लुकआउट करू शकता. ओके. आता आपण बॅक टू बिझनेस कडे येऊ आपण. मग कसं होतं सर, की सगळ्यांचा मोठे असतो की पैसा कमवणं, त्याच्या पुढे तर या जगात आत्ता तरी काही नाही आहे सगळ्यांकरता. खरंय. तर मग आता कॅश फ्लो बऱ्याच ठिकाणी नसतो किंवा होतं ना की ते म्हणजे कॅश काउंटर कुठे ठेवायला पाहिजे किंवा पैशाचं कसं? सूत्र सांगू मी तुम्हाला एक, हां. म्हणजे सगळ्यांना मी सांगू इच्छितो. हं. कुठला बाबा बुवा, कुठली पूजा किंवा कुठला पूजाचं, हे बघा, एक निष्ठा असणं एक वेगळी गोष्ट आहे. माझ्या परमेश्वराचं मी जेव्हा कीर्तन ऐकतो ना किंवा जेव्हा ते ऐकतो, माझ्या डोळ्यात पाणी येतं. ही निष्ठा आहे. आणि जेव्हा तुम्ही एका स्वार्थासाठी काही कर्म करता, मी परमेश्वराला हे करतो, मग ह्यानी माझं हे केलं पाहिजे, तिथेच तुमचा रिझल्ट चुकीचं संपलाय. आहे. 100% संपलाय तुमचा रिझल्ट. यू आर डीलिंग विथ गॉड सुप्रीम. सुप्रीम. त्यांनी काही नाही. बनवलेलं आहे हे सगळं, तुम्ही त्याच्यासोबत डील करताय. पैसा आहे ना, ट्रान्सफॉर्मेशनची ताकद आहे. मार्क माय वर्ड्स, कुठलं शास्त्र याला डिनाय नाही करू शकत. जर तुम्ही दुसऱ्याला अनुभूती देत नसाल, तुम्ही पैसा नाही कमवू शकत. आज माझ्याकडे लोक येतात कारण मी त्यांना रिझल्ट देतोय. ज्या दिवशी रिझल्ट देणं बंद करेल त्या दिवशी लोक येणं बंद होईल. 100%. तर पैसा ही अनुभूती आहे. बरीच लोक म्हणतात ना, माझा वास्तुशास्त्रावर विश्वास नाहीये, बरोबर ना? खूप जण म्हणतात, मी पण ऐकलेलं आहे. वास्तुशास्त्रावर माझा तर विश्वास नाही. वास्तुशास्त्रामध्ये अग्नीच का पैशाला रिप्रेझेंट करती, ह्याचं कारण मी तुम्हाला सांगतो. बरं. ह्या जगामध्ये व्यवस्थित ऐका सर, ह्या जगामध्ये जो ट्रान्सफॉर्मेशनची ताकद ठेवतो त्याच्याकडे पैसा आहे. अग्नी हा एकच तत्व आहे जो ट्रान्सफॉर्मेशनची ताकद ठेवतोय. जो अग्नी प्रकृतीचा माणूस आहे तोच या जगात जगत चालवतोय पैशाने. मग तो ट्रान्सफॉर्मेशन एक्सप्लेन कर, म्हणजे कसं नेमकं काय? ह्या जगामध्ये मेजर 3 तत्व आहेत: एअर, वॉटर, फायर. फायर. वायू
जल, अग्नी. हं. जेव्हा मेजर. तुम्ही 75% पाणी आहे, हे तर जगात मान्य आहे. हं, मग असा एक लगबग चालून झाला, की 75% वॉटर एलिमेंटची लोकं आहेत या हं, जगात. हं. मग राहिले किती? 12.5 बरोबर? बरोबर. 12.5% वायू, 12.5% फायर, फायर. अग्नी. त्यातही प्युअर फायरवाले अर्धेच आहेत. त्या 12.5% पेक्षा 6.5%. ते पण अर्धेच आहेत. तेवढीच लोकं देशाचा टॅक्स मेजर देश कोण रन करतं? फायर एलिमेंटवाले लोकं, एंटरप्रेन्योर रन करतो देश. तुम्हाला फास्ट एकदम स्पष्ट सांगायचं म्हणलं तर. इंडस्ट्रियलिस्ट देश रन करतो. 100%. मोठे बिझनेसमॅनच मग देश चालवतात. इंडस्ट्रियलिस्ट काय आहे? हं. ट्रान्सफॉर्मेशन आणतात. युगट ट्रान्सफॉर्मेशन आणतात, कर्मठ ट्रान्सफॉर्मेशन आणतात. त्याच्यामुळं बेस्ट कन्सल्टंट, बेस्ट इंडस्ट्रियलिस्ट तोच बनू शकतो, जो फायर एलिमेंटचा आहे. ही भगवद्गीता सांगते. खरं आहे. असं हे नाही, की बाबा वायू आणि जलतत्वाचे काहीच करू शकत नाही. असं काही नाही. वायू तत्वाचे जी ऑब्झर्वेशन स्किल्स आहेत ना, वायू तत्वापेक्षा खास कोणाकडे नाहीये. पैसा फायरवाला टिकवू शकत नाही. उडवून टाकतो तो. फायर फायर तर फक्त तो आयडिया आणू शकतो. हं. कारण फायर लाईट आहे. राईट. पैसा कमवण्याची लाईट जी आहे ना, ती ती फायर आहे. ताकद त्याच्याकडे. हं, ही ताकद फक्त फायरकडे आहे. हं, पण ती मॅनेजमेंट स्किल एअरकडे आहे. हं. आणि टिकवण्याचं स्किल वॉटरकडे आहे. तिन्ही गरजेचे आहेत. तिन्ही पाहिजेत. मग ज्यानी त्यांनी आपला आपला रोल समजणं हे लाईफचा उद्देश आहे. आणि जेव्हा खरं. तुम्ही लाईफचा जेव्हा हे समजता माझं तत्व काय आणि त्या तत्वाप्रमाणे तुमचा आहार, विचार, व्यवहार ठेवता, तुम्ही हं. मोक्ष बघता. वाह! विदाऊट मरण तुम्ही मोक्ष बघता. मध्ये खरं आहे. रिसेंटली असंच हं, झालं. मी देवस्थानला गेलो होतो. हं. 2 मिनिटं गेलो. मी जस्ट ऑब्झर्वेशन करत होतो. प्रत्येक जण आपल्या आपल्या काही ना काही इच्छा याच्यामध्ये 2 मिनिटं देवाकडे बघितलं. म्हणलं यार मागू काय? मला 2 मिनिटासाठी आठवत नव्हतं, की आहे. ठीक आहे नसेल माझ्याकडे जगामध्ये 1000 करोडची संपत्ती. बट आय एम व्हेरी सॅटिस्फाईड. मी माझ्या फील्डला 1 नंबरला आहे. मी स्पष्टपणे सांगतो माझ्याकडे आजपर्यंत जो आलेला तो विदाऊट रिझल्ट गेलेला नाहीये. हे ट्रान्सफॉर्मेशनची पॉवर परमेश्वराने हातात दिली. त्याच्यामुळे हा मोक्ष आहे. जेव्हा तुम्ही तुमच्या प्रकृतीत राहतात. आपलं मगाशी खरं आहे. बोलणं झालं, की हं, जेवण वगैरे काय करता. हं. का? कारण ही माझी प्रकृती आहे. हा माझा स्वभाव आहे. त्याच्यामुळे ते सगळं. डिव्होर्स का होतात? तुम्ही एक्सेप्टच करत नाही हा माणूस ह्या प्रकृतीचा आहे. हा प्रॉब्लेम आहे. आजच्या जगाचाच प्रॉब्लेम हा आहे, की थोडंसं आउटसाइडला आपण गेलो, पण विषयाच्या टॉपिकला थोडं गेलो, पण 100% हा होऊ द्या टॉपिकही काय असेल. वास्तूच्याच रिलेटेड रिलेटेड आहे. आहे. 100%. डिव्होर्स का वाढतात? तुम्ही ट्राय करताय, की समोरच्या पार्टनरला चेंज व्हावं. का चेंज व्हावं त्यांनी? हं. आयुष्याचे 30 वर्ष त्यांनी तसेच घालवले आहे. तुम्हाला वाटतं 1-2 वर्षात तुमच्यासाठी चेंज होईल? होणारच नाही. का तुम्ही हे एक्सेप्ट नाही करते, की तो त्याच्या प्रकृतीत खुश आहे? हरीण हरणामध्ये खुश आहे, सिंह सिंहामध्ये खुश आहे, हत्ती हत्तीमध्ये खुश आहे. एक्सेप्टन्स पाहिजे ना. बस. कारण मध्ये यू आलते ना, कान्ट डू एनिथिंग. मॅन्युफॅक्चरिंगचे कोच होते मध्ये आलेले. त्यामुळे समजत होते, की तुम्ही पुढच्याला जे चेंज करायचा प्रयत्न करताय ना, ते होत नाही. मग तुम्ही त्याला बोलताय तेव्हा तुम्ही स्वतःला चेंज करायचा प्रयत्न चेंज करताय. का करायचंय? नाहीच होऊच शकत नाही. मी माझ्यासारखा एकदम बेस्ट आहे. मला ज्या सवयी आवडतात मी दुसऱ्यासाठी का चेंज करू? किंवा दुसऱ्याने का माझ्यासाठी केल्या पाहिजे? खरं आहे. ही समज जोपर्यंत डेव्हलप होत नाही ना, तोपर्यंत हा चेंज घडून येत ओके. नाही. मॅनिफेस्टेशनची एक टेक्निक सांगतो. जेवढे मॅनिफेस्टेशन तुम्ही ऐकताय ना सगळे, तुम्ही मला सांगा जगातला एक माणूस दाखवा, ज्याची इच्छा नाहीये कशाचीच. 100%. आज माझा टर्नओव्हर XYZ आहे. मला तिथून वर वरती जायचंय. जायचं. मला एक गाडी अजून मला लक्झरीमध्ये जायचंय. प्रत्येकाचं काही ना काही ना. आहेच. मॅनिफेस्टेशन का नाही कंप्लीट होते लोकांचं? कधी विचार केला तुम्ही? 2, 4, 5% लोकांचे मॅनिफेस्टेशन का कंप्लीट होतं? वास्तुशास्त्र मॅनिफेस्टेशनवर आहे. सांगतो मी तुम्हाला. आय विल कम टू दॅट पॉइंट. आता जे आपण बोलतोय ना, आता तुम्ही सगळे जे ऐकताय, हां. हे 21 सायकल पर सेकंदवर आहे आपला ब्रेन. सायन्स सांगतोय. 21 सायकल पर सेकंद. करेक्ट. ब्रेन सायकल्स. ओके. ह्या जेवढ्या लोवर होतील, तेवढा माणूस काम होईल. ह्या जेवढ्या हायर होतील, माणूस तेवढा अँझायटी आणि चिडचिड होतो. अल्कोहोल आणि स्लीप टॅबलेट्स काय करतात? ब्रेन सायकल्स डाऊन डाऊन करतात. करतात. म्हणून तुम्हाला मजा येते. तुम्हाला जी अल्कोहोल घेतल्यावर जो परमानंद मिळतो ना, तो एका योगीला ध्यानामध्ये मिळतो. म्हणून ध्यान मोडू वाटत नाही. बरोबर. दुसरी गोष्ट, की जेव्हा ब्रेन सायकल्स 8-9 ला येते. आपल्या पूर्ण 8 तासाच्या झोपेमध्ये फक्त 3 ते 4 सेकंदाला येते. फक्त 3 ते 4 सेकंद. बस. फक्त 3 ते 4 सेकंदाला 8 ते 9 सायकल
पर सेकंदला येते. बापरे. त्यावेळेस जे मॅनिफेस्ट होतं ते रिअल जगात उतरायला सुरू होतं. अरे. का? कारण आणि स्पेशली तो टाईम असतो ब्रह्ममुहूर्त. कोण कितीही इन्सोम्नियाचा शिकार असू द्या, तर 3 ते 4 3, 4, 5च्या दरम्यान झोपूनच जातो. झोपूनच जात होतं. हं. का झोपून जातो? 98% लोकं चुकीचं करतात या जगात. हे सूत्र आहे सक्सेस व्हायचं असेल तर. हं. 2% तुम्हाला यावं लागेल. बरोबर. 98% झोपतात ना, 2% जागे राहतात. त्या 2% मध्ये आलं तर रिअल जगामध्ये तुम्ही उतरशाल. जेव्हा तुम्ही 8 ते 9 सायकल पर सेकंदला काही ना काही व्हिज्युअलाइज करता ना, हे गायत्री मंत्राच्या कॉस्मिक एनर्जी सोबत मॅच होतं. जी ब्रह्माने क्रिएट केलं होतं. गायत्री मंत्र. ओम हं. भूर्भुवः माहिती आहे. स्वतः. हं. एक योगी आता हे जे ब्रेन सायकल्स डाउन करण्याचं जे शस्त्र आहे ना, ते ध्यान आहे. दुसरं कुठलंच नाहीये. कुठलंच वेपन या कुठलंच जगात नाही. नाहीये जे ब्रेन हं. सायकल्स डाउन करेल. त्यानंतर बापरे. ना मी हे तुमच्यासाठी आणि तुमच्या सगळ्यांसाठी, तुमच्या सगळ्यांसाठी आहे. टीमसाठी आहे. सगळ्यांसाठी 100%. आणि तुमच्यासाठी पण. हे मी हं. शिकतोय आता. मला याची फार गरज आहे. हे तुम्हाला सांगतोय. असे मॅनिफेस्टेशन होत नाही. असं तुम्हाला परमेश्वराकडे जाऊन वाटणार नाही, की यार आता काय देऊ? तर 8 ते 9 सेकंदला तुमची बॉडी 3 सेकंदासाठी फक्त येते. 3-4 सेकंद फक्त. फक्त 3-4 सेकंद. एक योगी जेव्हा तो एका मेडिटेटिव्ह झोनमध्ये जातो, वर्षानुवर्षीची हं. साधना असते ही. हं. त्याची बॉडी येते 2-3 सायकल पर सेकंद. परमनंट 2 ते 3 सायकल सायकल पर पर सेकंड. सेकंद. सायंटिफिक सांगतोय मी. एकही भभूती आणि या गोष्टींमध्ये मी बोलत नाहीये. हे सगळं सायंटिफिक. सायंटिफिक आहे. मग जेव्हा हा 2 ते 3 सायकल पर सेकंदमध्ये येणारा माणूस एका पाण्याला हात लावतो, तर त्या पाण्यामध्ये हीलिंग प्रॉपर्टी उतरतात आणि ते एका हं. रोगीने पिलं तर तो रोगी हील व्हायला सुरू होतं. ही आहे भारतीय शास्त्र परंपरा. ते माहिती ना, की म्हणून आपल्या म्हणून तुम्ही आशीर्वाद घ्यायला पुढे झुकता. हं. पण एक योगी तुम्हाला पाया कधीच पडू देणारच नाही. का तो त्याची एनर्जी वेस्ट करेल लोकांवर? तो 24 तासची एनर्जी स्टोअर करतो. ती का आशीर्वाद बरोबर देईल? आहे. 100%. प्रॉपर नागा साधू किंवा जे तंत्रामध्ये आहे, जे खरं आहे. सिद्ध आहे, सिद्ध पुरुष आहेत, हं. ते तुम्हाला दर्शन देणार नाही. आपण जे म्हणतो ना, की आपले नाही का पूर्वी असे साधू होते, किंवा संत होते, ज्यांचं नाही का ते आजार बरे करायचे. याचं कारण आहे, की हे सायंटिफिक आहे. त्यांच्याकडे ते होतं. बरं, दुसरी सगळं गोष्ट काही. नॉर्मल आता जे मी बोललो तुम्हाला 8-9 सायकल पर हं. सेकंदला जो येतो, माणूस स्टेबलाइज होतो. हं. एका योगीवर ॲस्ट्रोलॉजी वर्क नाही करत. जेव्हा तुम्ही 10 सेकंदच्या खाली राहायला तुमची बॉडी सुरू होती ना, तुम्ही ग्रहाचे पण रेडिएशन पार करून जगायला सुरू करतात. बरं. ॲस्ट्रोलॉजी काम नाही करत योगीवर. त्याच्यामुळे तुम्ही म्हणजे शांत होणं गरजेचं आहे. तुमची ते सायकल कमी एक्झॅक्ट. करणं गरजेचं आहे. आता हे मला एखादा सांगेल, की तुझं वास्तुशास्त्र आणि ह्या गोष्टी कशा कनेक्टेड आहे? हेच कनेक्टेड आहे. जेव्हा एखादा माणूस मी नॉर्मल माणसाला हे नाही सांगू शकत जॉब करणं 9 ते 5 जॉब करणाऱ्या माणसाला मी हे नाही सांगू शकत, तू 16 तास ध्यान कर, मग तुझ्या इच्छा पूर्ण होतील. उच्च ज्ञान आहे ते. मग ऋषीमुनींनी असे स्ट्रक्चर्स क्रिएट करायला सुरू केले, की जिथे जाऊन तुमच्या ब्रेन सायकल्स डाउन होतील. मग आलं वास्तुशास्त्र उदयास. पूर्वीच्या काळी हिंदू जे होते ते विदाऊट स्टॅच्यू निसर्गाची पूजा करत होते. करायचे. नदी, डोंगर, हं. नाला याचीच पूजा करायचो आपण. करायचं आपण. मग ऋषीमुनी आले. त्यांनी असे स्ट्रक्चर्स क्रिएट केले, की 5 लेयर्स ऑफ एक्झिस्टन्स आहे. जल, वायू, अग्नी, पृथ्वी, आकाश. हे बॅलन्स केल्यावर तुमचे ब्रेन सायकल्स डाउन होतात. हे इक्वेशन जगतला ऋषीमुनींनी दिलं. हं. बरोबर. आणि मग असे स्ट्रक्चर्स क्रिएट करायला सुरू झाले, जिथे जाऊन इच्छाशक्ती प्राप्त होता. मार्क माय वर्ड, जगामध्ये फक्त आणि फक्त इंडियन टेम्पल्स आहेत, जे जेवढे प्रॉस्पेरिटी आणि सुख समृद्धी खेचतात. 100%. वास्तुशास्त्राचा सगळ्यात पहिला एक्सपेरिमेंट आहे मंदिर. खरं. आजही तिरुपती बालाजी मंदिराला चॅलेंज देऊ शकत नाही कुठली बिल्डिंग एवढी प्रॉस्पेरिटी खेचते. जेवढी लोक म्हणतात ना वास्तुशास्त्रावर माझा विश्वास नाहीये. 1770ला एक पुस्तक लिहिलं गेलं, द सिक्रेट आर्किटेक्चर ऑफ न्यूयॉर्क, द सिक्रेट आर्किटेक्चर ऑफ आय थिंक वॉशिंग्टन DC. येस, बरं. द सिक्रेट आर्किटेक्चर ऑफ वॉशिंग्टन DC. त्याच्यामध्ये क्लिअर कट मेन्शन केला गेलेला आहे कुठल्या नक्षत्रात या शहराची नीव घातल्या गेलेली आहे आणि ती प्रोसिजर विश्वकर्मा प्रकाशनमध्ये आहे. जे लोक सांगता ना, की माझा विश्वास नाही, हे तुमच्यासाठी उत्तर आहे. जाऊन तुम्ही चेक करा, द सिक्रेट आर्किटेक्चर ऑफ वॉशिंग्टन DC. तुम्ही आदि शंकराचार्यच्या टेम्पलचा सुद्धा एक पार्ट होता त्यांच्या. त्याचे काय अनुभव? ते कसं होतं नेमकं ते मंदिर कसं आहे? कुठलंही मंदिर जेव्हा बनवतो ना सर, मंदिर हे घरासारखं नाही बनवलं जात.
मी तुम्हाला सांगितलं कारण की मंदिरामध्ये सगळ्यात पहिले हे कन्सिडर करावं लागतं तिथे इच्छापूर्तीला येणार आहेत लोक. हं, हं. बरोबर. एका देवताला सिद्ध करण्याची प्रोसिजर आहे ती. वेस्ट डायरेक्शन मॅनिफेस्टेशनचं असतं. वेस्ट मध्ये ध्यान करायला बसा आणि मॅनिफेस्ट करा, कसं नाही होत बघू. वेस्ट समजा प्लॅन बनवला, आपण मंदिराचा प्लॅन बनवला, घराचा प्लॅन बनवला, त्याच्या सेंटर पासून पश्चिम दिशेला परमेश्वराची मूर्ती ठेवायची. ठीक आहे. प्रत्येक देवताचा काही ना काही रोल आहे वास्तुशास्त्रात. गणपतीचा जो रोल आहे तो आहे इंटेलिजन्स, बुद्धी. जेव्हा तुम्ही गणपतीच्या मंदिरात जाता तुमच्या ब्रेनचे असे हिस्से ऍक्टिव्हेट व्हायला सुरू होतात ज्यांनी IQ लेवल हाय होते. तुमचं एज्युकेशन काय झालंय सर? एमएससी कम्प्युटर सायन्स. ठीक आहे. जर तुम्ही मॅनेजमेंट जरी असते, तुम्ही हा डिफरन्स बघा. समजा एखादा माणूस मॅनेजमेंट स्टडीज हायर केलेला आहे, बरोबर. पण त्याच्यापेक्षाही चांगला मॅनेजमेंट एक अनपडही करू शकतो. 100%. का करू शकतो? त्याच्या ब्रेनचे असे हिस्से ऍक्टिव्हेट आहेत जे मॅनेजमेंट क्रिएट करतात. तो आहे इंद्र. इंद्र जो आहे तो मॅनेजमेंटचा डेइटी आहे. मग जेव्हा जेव्हा तुम्ही किंवा लक्ष्मीनारायण टेम्पल, मग हे असं ऑब्झर्व केलं गेलं ज्याचे मॅनेजमेंट स्किल फार स्ट्रॉंग आहेत आणि त्यांनी कधी शिक्षाही घेतलेली नाहीये त्या डोमेनमध्ये, तो रेग्युलरली लक्ष्मीनारायण टेम्पलमध्ये जातोय. डिपेंड करतं तुमचा पर्स्पेक्टिव्ह काय आहे, त्यानुसार आर्किटेक्चर्स उभा केल्या जातात. जसं मी नेहमी सांगतो की गणपतीला द्वारच्या बाहेर कधीच लावू नका, कारण शास्त्रामध्ये मान्यता आहे की गणपतीला जेव्हा पार्वतीने बाहेर उभा केलं, काय झालं हे सगळ्यांना माहिती. सगळ्यात पहिली ही प्रथा आरंभ झाली राजस्थानमध्ये, राजांचा देश. आज त्या राजांच्या देशमध्ये काय काय नंतर न झालं, सगळे मुकले, सत्तेला मुकले सगळे, म्हणजे हार मानली सगळ्यांनी. त्याच्यामुळे एकाच केसमध्ये गणपतीला बाहेर ठेवता येतं, शिव मंदिरात. कमिंग बॅक टू आदिशंकराचार्यस टेम्पल. गुरु आहेत, गुरुचं उच्चम स्थान आहे वेस्ट. वेस्टमध्ये मूर्ती ठेवल्या गेली. त्यानंतर हे लक्षात केलं गेलं की चक्रज आहेत आपले. ठीक आहे. मी तर एक फार छोटासा पार्ट आहे त्या कमिटीमध्ये. चक्रज आहेत. जेव्हा तुम्ही एखाद्या परमेश्वराला नमन करता तेव्हा चक्र ऍक्टिव्हेट होतात त्या मंदिरामध्ये. मग आम्ही हे लक्षात गेलं, एकतर परमेश्वराची मूर्ती ही ह्या लेवलला आली पाहिजे, एकतर ह्या लेवलला आली पाहिजे, एकतर ह्या लेवलला आली पाहिजे. देर आर 3 लेवल्स ऑफ डेटी. ठीक आहे. मग आम्ही ती लेवल इथे ठेवली. का इथे ठेवली? जेव्हा तिकडे बघेल, ठीक आहे, एकतर चक्र ऍक्टिव्हेशन असं होऊ शकतं. ठीक आहे. बरोबर. जेव्हा आपण इकडे बघतो, ह्या एनर्जीवर कॉन्सन्ट्रेट होईल. मेजरली गुरुचं काम काय? बुद्धी, भ्रष्ट झालेली बुद्धी मग मेजर काम तिथे केलं गेलं, या रिजनला गेलं. ही त्याच्या पाठीमागची संकल्पना. अशा भरपूर काही गोष्टी आहेत. जिओमेट्री आहे, त्यामध्ये यंत्राजही येतात, कारण यंत्र जो आहे तो जॉमेट्रिकल शेप्स आहेत. असे काही जॉमेट्रिकल शेप्स क्रिएट करायचे ज्यांनी ऊर्जाचं अपलिफ्टमेंट असं होईल. पिरॅमिड इज वन ऑफ द बेस्ट एक्झाम्पल ऑफ जॉमेट्रिकल शेप्स. पूर्वीच्या काळापासून तुम्ही इजिप्शियन पिरॅमिड बघशाल किंवा व्हॉट एव्हर जे काही पिरॅमिडल स्ट्रक्चर आपले मोस्टली मंदिरं पण बघशाल, कळस असा वर जाऊन असा जातो, एक थोडासा पिरॅमिडल स्ट्रक्चर मध्ये. पिरॅमिड जे आहे ना ते ऍम्प्लिफायरचं काम करतात. आजूबाजूच्या एरियाची जी एनर्जी आहे ना ते उचलतात आणि एका लेवलला कॉन्सन्ट्रेट करतात. म्हणून म्हणतात जे वास्तुशास्त्राने सिद्ध केलेलं मंदिर आहे ना त्याच्या आजूबाजूला डेव्हलपमेंट नाही होऊ शकत. म्हणून मंदिर ही निगेटिव्ह एंटिटी आहे इन टर्म्स ऑफ फॅक्टरी, इन टर्म्स ऑफ कमर्शियल. का? कारण ते लँड ऊर्जा खेचायला सुरू करतात. मग जर अशा ठिकाणी जर तुम्ही डेव्हलपमेंट करण्याचा प्रयत्न केला तर तुम्ही सगळ्यांनी बघितलं की केदारनाथला काय झालं. हे बेस्ट एक्झाम्पल आहे जिथे वास्तुशास्त्र ऑस्पिशियस मंदिर आहे, तिथे डेव्हलपमेंट गेली, अख्खी चाक्की वाहून गेली. डेव्हलपमेंट नाही होऊ शकत चांगल्या मंदिराचं. आणि करायलाही जाऊ नका. का करायला जायचंय? 2-5 पैशासाठी स्वतःचा जीव धोक्यात टाकू नका. वाटतं आपल्याला देव आपल्याला काय नाही करणार. प्रॉब्लेम देवाचा नाहीये, प्रॉब्लेम त्या आर्किटेक्टचा आहे, आर्किटेक्चरचा आहे ते पूर्ण. आता मग आपला मेन पॉईंट जो चालू होता की बिझनेस मध्ये जो कॅश काउंटर आहे तो कुठे असला पाहिजे, सेंटर कसं काय? वेस्ट इज बेस्ट सगळ्या पॉइंटसाठी. पण त्यातही मेजरली एक गोष्ट बघावी, कुंडलीमध्ये वेस्ट डायरेक्शनला 11व्या राशीला निगेटिव्ह हिट असता कामा नये.
जर निगेटिव्ह हिट असली तर यू कांट पुट युअर लॉकर इन टू वेस्ट. कुठलीही गोष्ट करण्या अगोदर कुंडली बघावी. हा ते पण एक मी ऐकलेलं आहे की दोन्ही कनेक्टेड असतात. ऑफकोर्स काही रूल्स वास्तुशास्त्राचे आहेत, काही रूल्स कुंडलीचे आहेत. ह्या दोन्ही खंडित होता कामा नये. बस एवढंच आहे. किंवा म्हणतो ना की जर कुंडली स्ट्रॉंग असेल तर वास्तू असं थोडापैकी दिला असेल तरी मी जमून मी एक जातं. गंमत म्हणून सांगतो. माझ्याकडे केस स्टडी आहे. माझ्याकडे मी असं सिग्नलला थांबलो होतो. गाडी थांबली आणि एक भिकारीची मुलं आली बिचाऱ्यांची. तर जस्ट गाडी बाजूला घेतली. त्या आईला विचारलं, तुम्हाला बर्थ डेट माहिती आहे का? मला जस्ट क्युरिओसिटी होती यार. बघूया काय असं आहे यांच्या काय नशिबात असं कॉम्बिनेशन आहे की जी ही वेळ आणते एवढ्या कमी वयामध्ये. होती. तर ती जस्ट सांगत होती 4 4:15च्या दरम्यान जन्म झालाय. तर त्या सगळ्या पॉसिबिलिटीज चेक केल्या. कारण तुमची मी जसं सांगितलं प्रकृती पण सांगून देते तुमच्या जन्माला ते पत्रिकेला मॅच होतंय का? तुम्ही कुठल्याही शास्त्रात जा, एंड पार्ट तर तुम्ही शेवटी एकत्रच येशाल. मग अल्टिमेटली तुमच्या पहिल्या घरामध्ये जो ग्रह आहे ना, तोच प्रकृती पण सांगून देतो. बऱ्याच कुंडल्या मॅच केल्या. मग कुंडली मॅच झाली. त्या त्या मुलाची जी कुंडली होती, बऱ्यापैकी स्टेबल होती. बऱ्यापैकी स्टेबल होती. का प्रॉब्लेम झाला असावा? तुम्हाला काय वाटतं? प्रत्येकाच्या कुंडलीमध्ये राजयोग आहे. प्रॉब्लेम काय आहे माहिती का? तेच की मधमाशी जी आहे ना, ती मागं लागली रेशीमच्या. रेशीम नाही ना, तो मागं लागलाय मधाच्या. ज्योतिष हे डिॲक्टिव्हेट करतं. तुम्ही कर्म काय केलं पाहिजे? मधमाशीचं कर्म हे मध बनवलं हे मधमाशी त्याला बांधील आहे. क्वालिटी मध बनवणं की क्वालिटी लेस मध बनवणं हे मधमाशीच्या हातात आहे. सेम माणसांचं आहे. कर्माला तर बांधील आहे. कर्महीनसाठी ज्योतिषानी वस्तू नाही. लिव्ह इट. बऱ्याचशा कर्म करत असेल तर मग ज्योतिषशास्त्र वास्तूचं काहीच काम करणार नाही. काय कसं काय करू शकतं सर? काहीच नाही होणार. पण त्यालाही मी अजून एक कनेक्शन तुम्हाला जोडून सांगू शकतो की नॉर्थमध्ये बुधर देवता, बुधर नावाचा देवता आहे. बर तो कर्मला रिप्रेझेंट करतो. तिथे टॉयलेट असेल तर माणूस कर्महीन होतो. मग अल्टिमेटली एखाद्या माणसाच्या बोलीचालीवरनं किंवा तो त्याची बॉडी लँग्वेज काय आहे ह्याच्यावरनं आपल्याला डिॲक्टिव्हेट किंवा डिकोड करता येतं की या माणसाच्या घरामध्ये कुठे काय गोष्ट ठेवल्यामुळे हा प्रॉब्लेम आहे. एक्झाम्पल, नॉर्थ ईस्ट दिशा जी आहे ती ब्रेनची, ती फोकसची, व्हिजनची, ठीक आहे, ब्रेनची. एखादा मला सांगतो मायग्रेन आहे सर, काय सांगू शकतो? नॉर्थ ईस्ट दिशा जी ब्रेनची तिथे असं कुठलं तरी इक्विपमेंट आहे जे थंड हवा प्रोड्यूस करतंय. थंड हवा काय प्रोड्यूस करणार? एसी. नॉर्थ ईस्टला एसी ज्याच्याकडे किंवा नॉर्थ ईस्टला कूलर ज्याच्याकडे त्याला मायग्रेनचा त्रास आहे. चेक करून घ्या. रॉकेट सायन्स नाहीये. कुठल्या शास्त्रात नाही लिहिलं नॉर्थ ईस्टला एसी गेल्यामुळे मायग्रेन होईल? शास्त्र कुठे? शास्त्र बनले अनुभवांच्या बेसिसवर आणि ज्यावेळेस बनले त्याचे पास्ट अनुभव होते ते. आजचं जे मी सांगतोय हे पास्ट अनुभव आहे. एक्सपिरियन्स 100 लोक मला सांगतात मायग्रेनचा प्रॉब्लेम आहे आणि त्यांच्या घरात जर मला एसी किंवा कूलर सापडतो किंवा ब्ल्यू कलर किंवा ती दिशा एकदमच एक्स्ट्रीम वाढलेली आहे. कफची दिशा आहे नॉर्थ ईस्ट. मग साहजिक 100 लोक जर मला सेम प्रॉब्लेम सांगताय तर मग 101 वेळेला तेच सांगेल ना. बरोबर आहे. 100%. आणि ज्यावेळेस ते तसं नाही निघणार तर मी माझं नॉलेज अपडेट करेल. सिंपल. आपण असं ऐकतो की काउंटरवर म्हणा किंवा ऑफिसमध्ये काही प्लान्स ठेवावे किंवा काही गणपतीची मूर्ती, लक्ष्मीची मूर्ती ठेवावी, हे कसं केलं पाहिजे आणि हे कितपत आहे का? सगळ्यात पहिले लाईफ सॉर्टेड ठेवा. सगळ्या घराला ऑफ व्हाईट कलर ठेवा. सॉर्टेड 80-90% लाईफ तर तिथे सॉर्टेड होऊन जाईल. दोष विराहक आहे. ऑफ व्हाईट कलर ठेवला तुम्ही. सगळ्यात नंतर ना टॉयलेट ट्रीट करा. टॉयलेट वॉज नेव्हर पार्ट ऑफ अवर रेसिडेन्स. आपल्या घराचा हे कधी पार्ट नव्हते, बाहेरच होते टॉयलेट. टॉयलेट इज लाईक अ गँग्रीन. तो प्रॉब्लेम क्रिएट करेल. ट्रस्ट मी, तो प्रॉब्लेम क्रिएट करेल. कधी करेल? राहूच्या दशेत करेल. त्याला ट्रीट करा मेटलच्या स्ट्रिप्सने. बार चार्ट्स येतात, ग्रीडेड प्लॅन बरोबर बार चार्ट्स येतात. त्यात समजतं कुठली दिशा किती मोठी झाली, किती छोटी झालेली. हे बॅलन्स करा. तुम्हाला तुमच्या कर्माचं 100% फळ मिळेल, ही गॅरंटी माझी. मग आजकाल जे म्हणतात की बिझनेसच्या ठिकाणी हे झाड ठेवले पाहिजे, ते झाड ठेवले पाहिजे, हे कोणते नको, आज काय का लाईफ कॉम्प्लिकेटेड करून घ्यायची? म्हणजे मी मध्ये एक भय नावाची सिरीज आली होती. बरोबर.
गौरव तिवारीची. गौरव तिवारी. स्टार्टिंगला त्याचं वाक्य होतं, नॉलेज कॅन्सल्स फिअर. आणि मरण्याच्या 2-4 दिवसा अगोदर त्याचं वाक्य होतं, नॉलेज क्रिएट्स फिअर. हे नेहमी लक्षात ठेवा. लाईफ सॉर्टेड ठेवा, नॉलेज सॉर्टेड ठेवा. हम्म. प्रॉब्लेम काय लोकांचा माहिती का? तुम्ही स्क्रोल करताय 100 चुकीचं ठिकाणचं येतं. तुम्ही ऐकताय. माझं नेहमी आहे, लाईफला सिरियसली नाही घ्यायचं. जो सिरियसली घेतो ना, तो तमस होऊन जातो, स्टक होऊन जातो. जेवढे ज्ञान देत आहेत ना इंटरनेटवर, तुमचं मन फोकस करा, एकत्रित करा. थोडे शास्त्र वाचले तर समजेल, की मन जे बनलेलं ते वायू तत्वानी बनलेलं आहे. सत्वगुणांनी बनलेलं आहे. मन थांबवू नाही शकत. थांबले तर तमस होशाल, डिप्रेशनमध्ये 100% जाशाल. खतरनाक. डोंट ट्राय टू कॉन्सन्ट्रेट युअर फोकस. हम्म. हे आपण ऐकतो नाही का की एक नाही का कमी शिकलेला व्यक्ती खुश आहे आणि ज्याला अति नॉलेज आहे तो जास्त डिप्रेशनमध्ये. कारण तो थांबलाय. कारण तो त्या नॉलेजवर थांबलाय. विचार कर Seriously बसलाय तो घेतलंय पुढे जात त्यांनी. नाहीये तो. त्यांनी फार सिरियसली घेतलंय. आपले कुठलेच सायन्स एवढे कॉम्प्लिकेट नाहीये. बघा, तुम्ही आयुर्वेदही बघा. आयुर्वेदमध्ये तुम्हाला हा सिंड्रोम आहे, तो सिंड्रोम आहे, हे तुम्ही ऐकूच शकत नाही. हम्म. आयुर्वेद सिंपल आहे. कफ दोष आहे, वात दोष आहे का पित्त दोष आहे, होते काही. क्लासिफाय करा फक्त. बस एवढे सरळ सोपं आहे. मग आता आपण तिने घेऊन चालू शॉप म्हणा किंवा बिझनेस किंवा म्हणजे फॅक्टरी. तर मग कलर कॉम्बिनेशन कसं असतं, कसं ठेवावं का लोक आपल्या जनरली ऑफ आवड व्हाईट करा. हम्म. तुम्हाला वेगवेगळे कलर कॉम्बिनेशन्स यूज करायचे असेल, हायर अ गुड कन्सल्टंट. का? कारण की बरोबर. त्याच्या पाठीमागे कॅल्क्युलेशन्स आहेत. समजा तुमचा बरोबर. 100 रुपये 3 भावांमध्ये अनइव्हन पद्धतीने वाटल्या गेलेले. एकाला 50, दुसऱ्याला 20, तिसऱ्याला 30. हे जे कॅल्क्युलेशन्स आहेत, जर तुम्हाला ते इक्वल पार्ट करायचे आहेत तर. त्याचप्रमाणे कुठली दिशा किती कमी झालेली, किती जास्त झालेली, याचे काही कॅल्क्युलेशन्स आहेत. हे कॅल्क्युलेशन तुम्ही करायला बसशाल. माझा आय ऑलवेज बिलीव्ह ऑन की जेव्हा तुम्ही एकाच फील्डमध्ये कंटिन्यू तेच काम करता ना, ओव्हर द टाइम त्या फील्डचा देवता जो आहे, डेटी जो आहे, तो तुम्हाला सिद्धता प्राप्त करायला सुरू करतो. मग मी ह्याच्यावर बिलीव्ह नाही करत की ह्याचं काम मी करावं किंवा त्याचं काम मी करावं. जे माझं काम आहे ना, मी सर्वश्रेष्ठ करणार. माझ्या आजूबाजूला कोण फिरकणार नाही, ही माझी गॅरंटी. हो. बरं मग आता समजा लोगो आहे आमचा असं किंवा सगळ्यांचे लोगो असं बिझनेसची, त्याच्यावरती सांगू शकतो की कसं केलं पाहिजे. जनरली सगळ्यात पहिलं प्रायमरी एलिमेंट कलर. जनरली हॉटेल इंडस्ट्रीजचे लोगो आहेत, हे आहे रेडमध्ये. का? अग्नी रिप्रेझेंट करते. वायू काय? वायू थंड आहे, कनेक्शन आहे, वायू कॉन्टॅक्ट आहे, एकमेकांना फोन करतो ना आपण. वी रीच आउट टू एनीवन थ्रू इंटरनेट. आणि इंटरनेट काय? वायू आहे ना, वायूसारखं पसरती बातमी. सो सोशल मीडिया किंवा प्लॅटफॉर्म्स जर तुम्ही बघितलं, मेजरली ब्ल्यूइश मध्ये आहेत किंवा ब्ल्यूइश शेडमध्ये. ब्ल्यू पण का बोललो की वॉटरच एक इलेमेंट आहे जो कनेक्टिव्हिटी देतो, गावागावांना जोडत जातो. मग जर तुम्हाला जोडायचीत माणसं तर थोडंसं ब्ल्यूइश ग्रीनिश मध्ये उतरा, देन यू कॅन सी द रिझल्ट. त्यानंतर ना एक गोल्डन प्रपोर्शन रेशो आहे, शास्त्र आहे, फिबोनाची रेशो म्हणून. प्रत्येक गोष्ट आपल्या माइंडमध्ये जर फिट करायची असेल तर त्याचा एक ठराविक साईज असते, त्याचं एक शास्त्र आहे. याला म्हणतात पद. याचं पूर्ण ते मेजरमेंट घेतलं जातं आणि आपल्या ह्या फिंगरचं घेतलं जातं मेजरमेंट. त्याच्यानुसार कॅल्क्युलेशन करून कुठलीही गोष्ट डिझाईन होती. रोल्स रॉयस इज वन ऑफ द बेस्ट एक्झाम्पल ज्यात गोल्डन प्रपोर्शन रेशो यूज केला गेलेला आहे. दिसता क्षणी डोळ्यात बसणं. हे का बसतं माहिती का? 10 गोष्टी जेव्हा तुम्ही बघता, ऍपलनी गोल्डन प्रपोर्शन रेशोवर काम केलं गेलेलं आहे. त्यांचे जे साईजेस आहेत ना त्या फिक्स आहेत. बघितला की माइंड मध्ये बसला. हे आहे गोल्डन प्रपोर्शन. त्याचं एक वेगळं शास्त्र आहे. काय नेमकं गोल्डन प्रपोर्शन? फिबोनाची रेशो. स्टॉक मार्केटमध्ये जे काम करतात ना, त्यांना माहित असेल की जेव्हा तुम्हाला एखाद्या प्रेडिक्शन करायचं असेल तर तुम्ही लेवल्स डिटरमाइन करतात थोड्याशा. त्याला फिबोनाची रेशो म्हणतात. समजा ही खुर्ची, ही जी लेंथ, ही जी विड्थ, ही माझ्या साईजनी असली तर ती अजून बेटर रिझल्ट देईल. आता माझी हाईट जर 6 फूट आहे, मला तुम्ही 2 फुटाची खुर्ची बसायला दिली तर ती आय विल बी व्हेरी अनकम्फर्टेबल. सेम तेच आहे गोल्डन प्रपोर्शन रेशो. पण ते लोगो मध्ये मेजरली यूज केलं जातं कारण सबकॉन्शियस हिट करायचं आहे. मग त्यांना मग एक मेजर इश्यू होतो नाही का फॅक्टरी म्हणा किंवा बिझनेसमध्ये की लोकांचा की कामगार जे असतात, कर्मचारी असतात, ते थोडंसं प्रॉब्लेमॅटिक होणं, कधी सोडून जाणं, कधी हे होणं, ह्याच्यावर काय सांगतो? मेजरली आहे ना, मी तुम्हाला सिरियसली सांगतो, आमचा हा
कुठलेही डिस्कशन स्क्रिप्टेड नाहीये. अजिबात नाही. हे प्रश्न शून्य वेगळेच चाललेले बरं का. शून्य प्रश्न त्यांनी मला स्क्रिप्टेड विचारलेले आणि काहीच नाही. आपलं वेगळा विषय चालू आहे. हे प्रश्न मी आता एकच पण उलगडले. ऑफकोर्स ऑफकोर्स काहीच नाही चालू याच्यात. मेजरली माझ्याकडे रिसेंटली ज्या फॅक्टरीज येतात तिथे हा प्रॉब्लेम आहे की लेबर फार त्रास देत आहेत सर. होतंय ते. बिझनेसमध्ये होतं, शॉपमध्ये होतं. त्याला सगळ्यात पहिली जी गोष्ट आहे की लेबर, स्पेशली लेबर जे कष्ट हां. हाताने ती जे गोष्ट वेगळी. बेसिक आपले कलिग्स जे आहेत हे एक पार्ट आहे आपल्या सिस्टीमचा. बरोबर. लेबर म्हणतोय मी. हं. लेबरला रिप्रेझेंट करतो शनी. बरं. त्याचा शनी खराब आहे. हिट देतोय, निगेटिव्ह हिट देतोय. हं. सेकंड हाऊसवर निगेटिव्ह हिट देतोय, थर्ड हाऊसवर निगेटिव्ह हिट देतोय. सेकंड हाऊस वाणीच आहे. मग ज्याचा शनी कमजोर आहे तो एक पर्स्पेक्टिव्ह आहे की लेबरचा त्याला प्रॉब्लेम असेल. दुसरी गोष्ट नैऋत्य दिशेचा प्रॉब्लेम. नैऋत्य दिशा जी आहे ती आहे रिलेशनशिपची, स्टॅबिलिटीची. नैऋत्य दिशेमध्ये प्रॉब्लेम्स असले, टॉयलेट असलं, ब्ल्यू कलरचे शेड असले, तिथे झाडं ठेवलेले असले, फटाफूट होणार. स्टेबल नाही राहू शकत ते लेबर तिथे. किंवा नैऋत्यचे एनर्जीज इम्बॅलन्स असेल. एनर्जीज इम्बॅलन्स म्हणजे एकदमच लांब झालेली असेल हां, किंवा हां. एकदमच जवळ आलेली असेल, तोही प्रॉब्लेम क्रिएट होऊ शकतो. मग आता त्याच्यावर काय सोल्युशन असू शकतं? त्याच्यावर सोल्युशन हे आहे की चांगला कन्सल्टंट बघा. का चांगला कन्सल्टंट बघा? मी मगाशी तेच सांगितलं की जर तुम्हाला डॉक्टरी विद्या नसेल आणि तुम्ही ऑपरेशन करायला जाशाल तर तुमच्यावर त्या गोष्टीचे ॲडव्हर्स इफेक्ट होऊ शकतात. आणि 1-2 ठिकाणी असं झालेलं आहे. मी बघितलेलं आहे. डेथही झालेल्या आहेत इव्हन. सो मी एकतर विश्वासच करू नका. हं. करायचं प्रॉपर चांगला प्रोफेशनल निष्ठा ठेवून करा. हं. विदाऊट निष्ठेचं करू नका. आणि प्रोफेशनल बघा. डिपेंड आहे. आता प्रत्येकाचं कन्सल्टेशन वेगळं असू शकतं की तुम्ही प्रत्येक डॉक्टरांना तुम्ही सेम ह्याच्यात नाही बघू शकत. काही डॉक्टर असे आहेत की पेशंट जेव्हा त्यांच्याकडे जातो ना, ते पेशंटशी असं बोलतात ना, तो बोलता-बोलताच बरा होऊन जातो. हां. पण काही डॉक्टर असे असतात की पेशंट सांगतोय पण ते ऐकूनच नाही घेणार. लिहून प्रिस्क्रिप्शन इट्स अ वे ऑफ डूइंग वर्क, वे ऑफ डूइंग कर्म. नाही, सो हे तर प्रत्येक फील्डमध्ये आपण कोणाकोणाला दाबणार आहे. बट बरोबर. मग चांगला कन्सल्टंट बघणं गरजेचं आहे. एवढं सांगतो. ऑफकोर्स चांगलं आणि ते तुमचं मन सांगून देतं. आणि मी तर सांगतो बघा, चांगला कन्सल्टंट कधी महागडा मिळतो. हे पॉइंट तर खरं आहे. जे तुम्ही हे बघा, जर 1000, 2000, 5000, 10,000 बघायला गेले ना सर, घराची वाट लावून जाईल. खरं आहे. प्रॉब्लेम काय माहिती का लोकांचा? लोकं येतात आणि स्वस्तातला कन्सल्टंट बघता. जेव्हा तुम्ही 1 करोडचं घर घेता ना, एक ऑन एन एव्हरेज सिटीमध्ये आज 1 करोडचं घर आहे. ऑन एन एव्हरेज. इव्हन गावाकडेही 60-70 लाख रुपये आरामात असतातच. जातात. आरामात कसेही जातात. जातात. आरामात. सेल्स पर्सन विकणारा घर ना, तो 2% घेतो. 1 कोटीच्या 2% म्हणजे 2 लाख रुपये. म्हणलं. वास्तू कन्सल्टंटला तुम्ही 10,000 देता. मग तुम्ही ओरडत बसता त्यांनी यंत्र विकून घ्याल. तो यंत्र विकणार नाही तर काय करेल? माझ्या आयुष्यातली सगळ्यात मोठी फी मी घेतलेली ती 23 लाख रुपये घेतली. 23 लाख. आणि रिझल्ट देतो. रिझल्ट रिझल्ट बोलताय. आहे. हं. रिझल्ट बोलताय. तुम्हाला रिझल्ट पाहिजे ना, आय एम हिअर. तुम्हाला नौटंकी पाहिजे ना, प्लीज येऊ नका. खरं आहे. कारण की मजा नाही येत सर. कारण की समोरचा जेव्हा एक स्पेसिफिक अमाउंट देतो ना आणि ती अमाउंट दिल्यानंतर तो सीरियस होतो. ती अमाउंट मग तिथनं रिझल्ट्स यायला सुरू होतात. खरं आहे. प्रश्न पैशाचाही नाहीये. प्रश्न रिझल्ट्सचा आहे. रिझल्ट्स आहे. आणि प्रश्न सिरियसनेसचा आहे. तुम्ही ती गोष्ट किती सिरियसली घेताय? मला तर वाचतो रिझल्ट देत आहे बघा. तुम्हाला ते देते रिझल्ट. आणि माझ्या सगळ्या क्लायंटलाही देत आहे. हां. असं एकही नाही की क्लायंट की माझा सगळ्यांना चुकला. देते. जो येतो तो ग्रोथसाठीच येतो. तो ग्रोथसाठी. परत प्रॉब्लेमसाठी नाही आला. तर मग आता मगाशी आपण म्हणलं की कर्मचाऱ्यांबद्दल, तर मग पार्टनर्सबद्दल असं काय काय की वाद होणं वगैरे हे सुद्धा होतात बिझनेसमध्ये? कुंडलीमध्ये 7th हाऊस हे आपल्या लाईफ पार्टनरचाही आहे आणि बिझनेस पार्टनरचाही आहे. लाईफ पार्टनरला प्रॉब्लेम असले की ऑटोमॅटिक बिझनेस पार्टनरला प्रॉब्लेम होतील. ॲट द एंड सगळी लॉजिक सेमच आहे. ॲट द एंड लॉजिक सेमच आहे. ॲट द एंड काही चेंज होत नाही. लोकं मला म्हणतात, "सर माझा मोबाईल नंबर चेंज कराय." काय होणार आहे? मोबाईल नंबर चेंज करून काय होणार आहे? माझा पर्सनल नंबर काही त्यात न्यूमरोलॉजी नाहीये. नॉर्मल नंबर आहे. म्हणजे अंकशास्त्र जे आहे ना, हं. जर आपण थोडंसं न्यूमरोलॉजीला हां, गेलो हां. तर अंकशास्त्र आपण अंक कुठे यूज करतो? जिथे व्यवहार करायचे. हं. मग जिथे व्यवहार करायचे तिथे नंबर यूज करा ना. नंबर कसं काय डेस्टिनी बदलतील? फोन नंबर. स्वतः परमेश्वर येऊन जर तुम्हाला सांगतोय की तत्वज्ञान हे सर्वश्रेष्ठ ज्ञान आहे,
तुम्ही विज्ञान भैरव वाचा किंवा कुठलंही तंत्राचं बुक वाचा, तिथं श्रीकृष्णाने न्यूमरोलॉजी सांगितली असती ना. खरं. तत्वज्ञान हे सर्वश्रेष्ठ सर्वोच्च ज्ञान ज्ञान. आणि नंबर जेव्हा तुम्ही तत्वांना जोडता, मग तुम्हाला रिझल्ट येईल न्यूमरोलॉजीने. बरेचसे न्यूमरोलॉजीचेही जे जे आहेत. न्यूमरोलॉजी शिकवतात, त्यांनाही मी शिकवलेलं आहे वास्तू. तर ते आलेच ह्यासाठी की सर रिझल्ट येत नाही. का रिझल्ट येईल? बरोबर कन्सल्टेशन आहे. देताना तुम्ही परमेश्वराला याद करता का? की हा माणूस परमेश्वरा माझ्याकडे परत नाही आला पाहिजे प्रॉब्लेम घेऊन. बस भलं कर या माणसाचं. हा जेव्हा विचार असतो ना, मग तिथे नॉलेज वगैरे या सगळ्या गोष्टी डिव्हाइन ब्लेसिंग्स येऊन जातात. बरोबर. आपण फॅक्टरीमध्ये घेऊन चालू, की ते वेअरहाऊस असतात किंवा शॉपचं धरलं तर आपण सामान ठेवतो, आपण माल-बिल तिथे ठेवायला जातो. ती जागा कशी असावी? समज ऑफकोर्स जर मेजर वेअर हाऊस करणार आहे, मेजर हं. स्टोरेज करणार आहे. हे बघा, अग्नी म्हणजे रजो हं. आणि पाणी म्हणजे तमो. हं. हे फिक्स आहे. हं. मधला वायू आहे, सत्व. विष्णू आहे सत्व. जिथे साठवायचं आहे, हं. जिथनं काढायचं नाहीये. कांदे स्टोअर करून ठेवतात बघा, हं. अडत. अडत. ती तमोगुणी पाहिजे. ती जर रजोगुणी असले तर काय होईल? हं. मालच टिकणार नाही. हं. एक तर माल खराब होईल, नाहीतर माल भेटणार नाही. का? बरोबर. कारण तिथे फायर वाढलेली आहे आणि फायर डिस्ट्रक्शन घडवून आणते. हं. मग आता ते कसं ओळखलं जातं का? प्रॉपर कन्सल्टंट हायर करा हाच ऑप्शन. सांगून देतो. लोकं परत म्हणतील, की प्रत्येक गोष्टीत सर सांगतायत, की प्रॉपर कन्सल्टेशन. सांगून देतो. जेव्हा तुम्ही कुठल्याही जमिनीवर उभा राहता ना, ही जी नाडी आहे, हां. ही स्पंदन करणारी नाडी. एक आयुर्वेदिक वैद्य हीच नाडी चेक चेक करतो. करतात. हां. तर ही नाडी तुम्ही ज्या जमिनीवर उभा आहे ना, तुम्ही स्वतःला इंटेंट दिला ना, की ही जमीन कुठल्या नाडीची आहे, ऑटोमॅटिक ते स्पंदन तुम्हाला जाणवेल. तुम्ही निसर्गामध्ये अजूबा आहे मानव. ब्रेन अजूबा आहे. त्यासाठी मेडिटेशन्स लागतात. डोक्यात नॉईज नको, विचारांचे युद्ध नको. नको आहे. हं. जेव्हा तुम्हाला प्रॉपर रीडिंग पाहिजे. अभ्यास आहे हा सगळा. अशा रीडिंग खरं आहे. समजतात इझिली. खरं आहे. समजा आता एखादं शॉप वगैरे किंवा बिझनेस आहे जी भाड्याच्या जागेत आहे. तिथे तोडफोड करणं किंवा हे करणं शक्य नाही. मग तिथे होते तोडफोड सगळ्या नाहीच गोष्टी आहे वास्तुशास्त्रामध्ये रेमेडी आल्या नाही कुठं? सांगितलं. रेमेडी आल्याच नव्हत्या. वास्तुशास्त्र इज अ रोल ऑफ विष्णू. युअर वास्तुपुरुष इज विष्णू. आणि विष्णूचं काम आहे बॅलन्सिंग करणं. बॅलन्सिंग. तोडून काय बॅलन्स करणार आहे? बरोबर आहे. 2% दोष आहेत. हे बघा, प्रत्येक शास्त्राचे एक लिमिटेशन्स आहेत, मर्यादा आहेत. हं. तसंच वास्तुशास्त्राची 2 मर्यादा आहेत. ईशान्य दिशेला टॉयलेट, किचन, साउथ वेस्टची एंट्री. काहीच ऑप्शनच नाहीये. सोडावी लागते प्रॉपर्टी किंवा ते तोडावं लागतं. कोणकोणती म्हणली? ईशान्य दिशेचं ईशान्य टॉयलेट टॉयलेट. किंवा किचन किंवा लाल रंग हं. किंवा पिवळा रंग हे 4 आणि पॉसिबिलिटीज. दुसरं नैऋत्य दिशा आणि दक्षिणी नैऋत्य. हे एंट्रन्स. जे लोक घाबरतात ना, दक्षिणमुखी. दक्षिण प्रॉब्लेम नाहीये. दक्षिणी नैऋत्य आणि नैऋत्य या 2 दिशा ज्या आहेत, 4 प्रवेशद्वार, 4-5 प्रवेशद्वार आहेत. हं. ते प्रॉब्लेम आहे. S5 ते W1 हं. ह्याला रेमेडी नाहीये. याला करावं लागतं. श्रीरामाने राम सेतू जो टाकला, श्रीलंकेच्या सेंटर पासून नैऋत्य ओपन केला गेला. त्या दिवसापासून आजपर्यंत श्रीलंका शून्यावर आहे. पाकिस्तान जो वेगळा झाला, पाकिस्तानच्या सेंटर पासून त्यांचे जे द्वार आहे ते नैऋत्याकडे आहे. त्यांची पण तीच सिच्युएशन आहे. त्याची बरबादी त्या नैऋत्याचं द्वार आहे. मग तुम्ही म्हणा विश्वास असो किंवा तुमचा नसो नसो, ते तुमचा प्रश्न. प्रश्न नाही. आणि मला आनंद होतो जेव्हा आता मला दुबईचे क्लायंट्स बोलवतात. हा, आपले भारतीय शास्त्र शेवटी. आणि ते असंही नाही त्यांचा विश्वास आहे म्हणून ते बोलवतायत. हं. त्यांना प्रॅक्टिकॅलिटी समजली. हं. त्यांना त्याला कळलं एक समजतोय गोष्टी. की लॉजिक्स काय आहेत, बिझनेस कसा चालतो, बिझनेस कसा रन होतो. 4 प्रामुख्य देवता आहे. 4च दुःखाचे कारण आहेत तुमच्या आयुष्याचे सगळे. पहिला देवता भूधर. भूधर देवता फिजिकल दुःख आणतो. दुसरा आहे आर्यमा. आर्यमा लोकांद्वारे दिलेलं दुःख आहे. बर. तिसरा आहे विवस्वान. स्वतःचं नाव मोठं करण्यासाठी आलेलं दुःख हे विवस्वान, म्हणजे पैसा पण त्यातच आला. बरोबर. आणि चौथा मित्र अमानाचे दुःख आहे. या 4 दुःखांपेक्षा दुसरे कुठले दुःख नाहीये. तंत्रमध्ये सांगितलेलं आहे, योनिकताचे 4 भाग आहेत. पशुभाव, मनुष्यभाव, वीरभाव, दैविक भाव. 4 दिशा, 4 भाव आहेत योनिकताचे, सेक्शुअलिटीचे. 4 मनाचे कॉर्नर्स आहेत. चित्त, बुद्धी, अहंकार आणि महत. 4 सूत्रांवर सगळे सूत्र अवलंबून आहेत. 4 सूत्र खराब झालं तुमचं कल्याणच झालं. बापरे. बरीच लोक काय म्हणतात बोलू ना, मी आता? की सर
मी असं करतोय पण घरच्यांना ते पटत नाहीये. पटत नाही. हां. घरचे कोण आहे? लोकांनी दिलेलं दुःख, आजूबाजूच्यांनी दिलेलं दुःख. चेक करा ईस्टमध्ये टॉयलेट आहे. मी प्रश्न वेगळ्या भावनेने घेऊन आलतो. जी उत्तरं वेगळी येऊन राहिली आहेत. माझे सगळे समज मोडून राहिले आहेत. वास्तुशास्त्र तुम्ही विसरूनच जाशाल आजपर्यंत तुम्ही काय ऐकलेलं आहे. जे नेडे मी म्हणतो, की आपल्या अहिल्यानगरमधला वन ऑफ द बेस्ट प्रॉडक्ट असेल वास्तुशास्त्रामधला. कदाचित पुण्यामधला सुद्धा पण माहीत नाही मला, कारण तुम्ही आधी केले असतील तेव्हा मी नाही माहीत नाही. थँक पण एक समज मोडती ना आता लोकांची. ती तुम्हाला सांगू महत्वाचं. परत अजून एक प्लस पॉइंट सांगतो. हं. एखाद्याला आजार झालेला आहे तो वास्तूमधून कसा ट्रीट करतात? हं. जेव्हा एखाद्या स्ट्रक्चरचा स्लॅब टाकला जातो, हं. एखाद्या स्ट्रक्चरचा स्लॅब टाकला जातो, तिथे ब्रह्मकमळ फुलायला लागतं एनर्जीचं. त्याला 45 पाकळ्या आहेत. बाहेरच्या साईडला 32 पाकळ्या, बरोबर. आतल्या 8 आणि मध्ये 1. हं. हेच देवता आहेत सगळे. हं. तर प्रत्येक देवताची एक वनस्पती पण आहे. मी आता मगाशी स्क्रोल करत होतो तुमच्या चॅनल, ते वनस्पती शास्त्रवाल्यांचं पण मी हां, बघितलं. आलं. हां. प्रत्येक देवताची एक वनस्पती आहे. वनस्पती. बरोबर. ज्याला ज्या देवताचा प्रॉब्लेम आहे ना, त्या वनस्पतीचं धूप तयार करतात. त्या देवताच्या पोझिशनवर देऊन त्याचा श्वासांद्वारे त्या माणसाला देतात. तो माणूस नीट व्हायला सुरू होतो. का श्वासांद्वारे? वन ऑफ द हं. हं. फंडामेंटल एलिमेंट ऑफ युअर बॉडी आहे, जो सबकॉन्शियस माइंडला डायरेक्ट जातोय. डायरेक्ट कनेक्ट होतो. हं. काम तो सबकॉन्शियस पे ही है, काम तो बरोबर. मनन पे ही है. जिसने मन जीत लिया उसने सब कुछ जीत लिया. म्हणून तर एका योगीला सांगतात तू स्ट्रक्चर सोड, तू घरदार सोड. का? घरदार सोड. वास्तूच एक गोष्ट आहे ती त्याला इम्पॅक्ट करू शकते. मग आता फॅक्टरीमध्ये समजा मशीन वगैरे जर दुसरं चुकीचं लागलं गेलं तर काही प्रॉब्लेम्स होतात? ऑफकोर्स प्रॉब्लेम होणार आहे. ज्या फॅक्टरीमध्ये फायर इलेमेंटची एखादी मशीन ऍक्टिव्हिटी परफॉर्म करते हं. आणि ती तमोगुणी जागेमध्ये लागल्या गेली तर काय होणार आहे? तमसही डिस्टर्ब करेल आणि हां, रजसही फायर डिस्टर्ब पण. करेल. घरामध्ये काय होतं, नॉर्थ दिशा जलतत्वाची आहे. नॉर्थला मी म्हणलं तुम्हाला सोम आहे. सोम काय सोम. आहे? तुमच्या स्पाईन स्पायनल मध्ये जे कॉर्डमधलं फ्लुइड fluid आहे आहे. ते आहे सोम. जेव्हा तिथे अग्नीच्या रिलेटेड ऍक्टिव्हिटी होती ते सोम सुखायला लागतं. हं. तिथे रीडच्या अड्डीच्या प्रॉब्लेम्स यायला सुरू होतात. स्पायनल कॉर्डचे. असे प्रॉब्लेम्स क्रिएट होतात फॅक्टरीमध्ये. कॅश फ्लो थांबतो. मग आता ही झालं की प्रॅक्टिकली बिझनेस ज्यांनी मायाच्या विषयी आलाय जागेवर जाऊन एखाद्या शॉपमध्ये गाळ्यामध्ये कशामध्ये पण किंवा फॅक्टरी टाकलेली जे ऑनलाईन करतात किंवा घरी बसून काम चाललेलं आहे त्यांच्याकरता काय गाईडलाईन्स द्याल? त्यांचं घरी बसून काम चाललेलं आहे, त्यांनी घर करा. मी आता मध्ये एक IT कंपनीचं केलं होतं. तर मध्ये म्हणजे जवळपास 1.5 वर्ष झाले. हं. जवळपास त्यांचा टर्नओव्हर होता तो 80 CR होता. आज त्यांचा टर्नओव्हर आहे 850 CR. ऑन पेपर आहे. बापरे. ऑन पेपर. ही जादू माझीच नाहीये, हे त्यांची सुद्धा कष्ट आहेत. आहेत, त्यांची आहेत, प्रामाणिकपणे 100%. कष्ट आहेत. बट ते कष्ट आम्ही योग्य डायरेक्शन मध्ये लावतो. आयुष्याला दिशा नाही ना मिळाली, संपले तुम्ही. आयुष्य वेस्ट आहे. खरंय. मग घरी घरी बिझनेस त्यांच्याकरता काय गाईडलाईन्स काय सांगतील की कसं करावं काय करावं कुठं काय का फक्त घरचं वास्तू सांभाळलं तरी काम होऊ शकतं? घरनं जे बिझनेस करताय त्यांनी पहिले घर व्यवस्थित करून घ्या. हं. ट्राय करा पश्चिम दिशेमध्ये बसून बिझनेसचे डिसिजन्स घ्यायचे. हं. पश्चिम दिशा ही मॅनिफेस्टेशनची आहे. हं. तिथेच लॉकर वगैरे ठेवा. कसं असतं की लोक म्हणतात की आमच्या घरात निगेटिव्ह एनर्जी फार आहे किंवा आमच्या बिझनेसमध्ये निगेटिव्ह एनर्जी ती कशी ओळखतात किंवा ती कसं हँडल करतात? हा एक किस्सा आहे की चंद्रपूरला एका फॅक्टरीवर गेलो होतो तर हं. तिथे लेबर घाबरत होते. त्यांचं म्हणणं काय होतं हं. की इथून एक म्हातारा माणूस जातोय पण. ठीक आहे बोललो. घाबरलो तर मी पण. ते पॉइंटला होतं. कारण तमोगुणी जी जमीन असती ना ती फीलच ती क्रिएट करते. जनरली कसं असतं जेव्हा अग्नी वीक होतो ना ह्या ऍक्टिव्हिटीज चालायला सुरू होतं. अवचेतन मन डिझाईन करायला सुरू करतं या ऍक्टिव्हिटी जेव्हा फायर कमजोर असेल तर. मी बघितलं साऊथ ईस्ट मध्ये क्रॅक्स होत्या. क्रॅक्स. हा भिंतीला मोठमोठ्या क्रॅक होत्या. तर म्हणलं या भरायच्यात आपल्याला. मग भरायला लागलो. फॅक्टरी होती आणि त्याच्या वरच्या स्लॅबवर लेबरांच्या रूम्स होत्या. ठीक आहे. त्या क्रॅक्स भरता ते सगळं जे काही वाळवी टाईप काइंड ऑफ लागलं होतं थोडंसं तिथे ते साफ करत होते. काढता आता तुम्ही हे बघा बरं का, आपलं हिंदू शास्त्र बघा कसे आहेत. व्हाईट कलर स्पेस इलेमेंट. ठीक आहे. सॉरी साऊथ ईस्ट बोललो मी.
साऊथ वेस्ट मध्ये क्रॅक्स होते. बर. व्हाईट कलर स्पेस इलेमेंट. साऊथ वेस्टच्याच बाजूला वेस्ट आहे. वेस्ट म्हणजे शनीची दिशा आहे. एका म्हातारा माणूस, शनी म्हणजे ओल्ड माणसं. जेव्हा साऊथ वेस्टची जी ती क्रॅक आम्ही भरायला लावली, तर ती भरता भरता एकाच्या अंगात आलं. तू हे करतोय काय? तिथनं बाकीचे गेले पळून. पण असं ऑब्झर्व केलं, की जी काही एनर्जीज आहे, ती जी एनर्जी आहे त्याच्यावरच तो लेबर राहत होता. त्या एनर्जीनी त्या माणसाचं अंतर्मन त्या पद्धतीने डिझाइन केलं होतं. मग तिथे जो चेंज यायला लागला ना, त्याचा रिस्पॉन्स ह्या माणसाच्या अंतर्मनात होता. मग मी त्याला म्हणलं, ओम म्हण, ओम, 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 ओम. ओम जेव्हा ऐकतो ना माणूस स्टॅबिलिटीकडे वळतो, स्टेबलाइज व्हायला स्टार्ट होतो. म्हणून प्रत्येक मंत्रामध्ये तुम्ही ओम वगैरे म्हणशाल. तर सांगायचा मुद्दा हा, जिथे फायर डिस्टर्ब असेल इन फॉर्म ऑफ वॉटर किंवा इन फॉर्म ऑफ स्पेस, स्पेस म्हणजे ग्रे कलर, तर तिथे ही ऍक्टिव्हिटी होता. आणि मी जसं तुम्हाला सांगितलं की रजो, सतो, तमस, कफ, वात, पित्त, ब्रह्मा, विष्णू, महेश, अंत असती प्रारंभ आहे. एका अंतानंतर दुसरा प्रारंभ होणंच आहे. मग स्मशानभूमी किंवा हॉरर ऍक्टिव्हिटी जिथे होता, असं नाहीये की तिथे लाईफ येऊ नाही शकत. ऑफकोर्स येतं. आज शहरं एवढी वाढली, तुम्ही बघत असाल चांगल्या चांगल्या बिल्डिंग बनल्या ना स्मशानभूमीवर. असं काय नाहीये. की शाळा पण आहे पण काही पण हे हे नक्की आहे की एखाद्या ठिकाणी स्मशान आहे आणि त्याच्या आजूबाजूला तुम्हाला साईट सुरू करायची. त्याच्या दक्षिणेत जर स्मशान असलं, स्मशान म्हणजे तमस आहे ना, तमस म्हणजे पाणी आहे. मग त्या बिल्डिंगच्या दक्षिणेमध्ये स्मशान वॉटर एलिमेंट इस्टॅब्लिश करतं. सायंटिफिक लँग्वेजमध्ये सांगतोय. मग तिथे कन्स्ट्रक्शन थांबतं. का थांबतं? कारण त्या साईडच्या दक्षिणेमध्ये पाणी आल्यामुळे. चला, वास्तुशास्त्राचा तुमच्या मार्फत सगळ्यांना एक सांगतो, एक सिक्रेट सांगतो. इन्व्हेस्टिंग करायचंय ना, प्रॉपर्टीमध्ये इन्व्हेस्टिंग करायची आहे ना. कुठल्याही शहराच्या, शहर असेल, गाव असेल, त्या शहराचा नकाशा काढायचा, ग्रेडेड प्लॅन काढायचा. नैऋत्य भाग जिथे येत असेल तिथे प्रॉपर्टीमध्ये इन्व्हेस्टमेंट चालू करायच्या. नैऋत्य साईडला, नैऋत्य किंवा दक्षिणच्या थोडं इकडे तिकडे. अचानक तिथल्या एनर्जीजला, तिथल्या लँडला एवढ्या एनर्जीज येतील, एवढा भाव येईल, यू वॉन्ट, तुम्हाला ट्रस्ट नाही होणार. दक्षिण मुंबई वन ऑफ द बेस्ट एक्झाम्पल आहे. दिल्ली, जी साऊथ दिल्ली आहे, ती ज्याप्रमाणे बनली, भरमसाठ ग्रोथ होती. कारण ब्रह्माने रचलीच पृथ्वी तशी, साऊथ वेस्ट, साऊथकडे जमीन, आणि मग ती टर्न आउट होत गेली. सगळ्यात कमी जमीन नॉर्थ ईस्टकडे. नॉर्थ ईस्टच्या जमिनी विकल्या जात नाही. मग कुठल्या ज्या शहरामध्ये तुम्ही नॉर्थ ईस्टला इन्व्हेस्टमेंट केली असेल ते विकल्या नाही जाणार. जमिनी विकल्या जात नाही, हा एक वास्तूचाच दोष आहे, वास्तूचा पार्ट आहे हा एक वास्तुशास्त्राचा. वास्तुशास्त्र म्हणजे काय? भौतिक शास्त्र आहे, आपल्या जमिनीचं शास्त्र आहे. एक किस्सा सांगतो. न्यूमरोलॉजी फेल होती इथे. प्लॉट सिलेक्शनला गेलो होतो आम्ही. त्यांना फ्लॅट सिस्टीम साईट उभी करायची होती. रोड होता, रोडला लागून होता 17 नंबरचा प्लॉट, सॉरी 16 नंबरचा प्लॉट, आणि त्याच्या पाठीमागे होता 17 नंबरचा प्लॉट. तर सगळे लोक म्हणत होते रोड टच घेऊया, मस्त जागा आहे वगैरे वगैरे. मला श्वासांवरनं समजलेलं की इथे वॉटर एलिमेंट जास्त आहे. श्वासांचं एक शास्त्र आहे, स्वर विज्ञान त्याला म्हणतात. शिव सर्वोदय शास्त्र, शंकरनी पार्वतीला सांगितलेलं शास्त्र. स्वर विज्ञाननी समजलं की इथे वॉटर प्रॉमिनंट जागा आहे. वॉटर म्हणजे एंड आहे तमस. मी त्यांना म्हणलं हा नाही, पाठीमागचा घ्यायचा. तर ब्रोकर किंवा त्यांनी एक न्यूमरोलॉजी वाल्याला सांगितलं होतं, ते म्हणले नाही नाही, शनी आहे, चांगला नाही शनी. सोडा ना शनी मंगळ, तत्वावर जाऊया. तर ती जागा घेताना त्यांना संकोच होत होता. तर मी म्हणलंय बघा, तुम्ही मला सिलेक्शनला आणले, माझं काम आहे तुम्हाला बेस्ट देणं, मी सांगतोय तुम्ही ट्रस्ट करा. घेतली 17 नंबरची जागा, अर्धाच प्लॉट घेतला, अर्धा प्लॉट काय घेतला. 6 महिने रोड एक्सटेंड झालं, मागची जागा फ्रंटला आली. ती जागाच गेली पुढची जी पोहोचत होती आधी. रोडमध्ये, रोड एक्सटेन्शन मध्ये गेली, संपला विषय. हे आहे तत्व, हे आहे इंट्युशन्स. आणि जेव्हा अशा गोष्टी येतात ना, मग स्वतःवर कॉन्फिडन्स यायला
स्वतःवर कॉन्फिडन्स क्रिएट व्हायला स्टार्ट होतो, आपणच भगवान आहे. असं नाहीये, बट नाही येते पण ती एक फिलिंग येते की Experience. परमेश्वराने असं काय स्किल केलं की मी डेस्टिनी चेंज करू शकतो. लिटरली जादू आहे. एक गोष्ट इथे ठेवली की बिहेवियर चेंज होतं आणि ती गोष्ट तिकडनं काढली की परत बिहेवियरल पॅटर्न चेंज होतं. जादू आहे. सिरियसली जादू आहे. तुम्हाला यूज करता आली पाहिजे बस. आता हे पण घेऊन चालू आपण की डिप्रेशन जर काय होतं घरात कॉमन आहे आजकाल, खूप पोरं आजकाल मला डिप्रेशन आलंय, मला स्ट्रेस आलाय, मला परिणाम होतं. त्याचा कसा परिणाम आहे की त्यावेळेस काय केलं पाहिजे? डिप्रेशन आहे ना, सगळ्यात पहिली गोष्ट जी आहे ती आपण आपल्या प्रकृतीनुसार वागतोय का? हं. आपली प्रकृती पित्त प्रकृती आहे. सिंह कसा राहतो? एका जागेवर बसून राहतो. जास्त घुमायला फिरायला आवडत नाही. हं. सिंहासारखं तुम्ही राहताय का? जर सिंह प्रकृतीचे असाल तर पित्त प्रकृतीचे असाल. वात प्रकृतीचं काय? हरिण. हं. हरिण पळतंय, कंटिन्यू पळतंय इकडनं तिकडनं, तिकडनं तिकडनं. तुम्ही तसं राहताय का? किंवा हत्ती काय? हत्तीला पाणी दिसलं का एकदम आनंद होतो. जर तुम्ही वॉटर एलिमेंटच्या आहात, तर तुम्ही स्विमिंगलाच जात नसाल तर डिप्रेशन होणारच आहे. दुसरी गोष्ट वास्तूत नाही, ह्या गोष्टी मॅप कशा कंट्रोल कशा करायच्या? वेस्ट नॉर्थ वेस्ट जी वाताची दिशा आहे, तिथे बेडरूम येता कामा नये. एवढी काळजी घ्या. बेडरूम जर नाही आला, स्ट्रेस मॅनेजमेंट होईल. मेडिकल सायन्स मी मगाशी सांगितलं की 2 उंदीर आणि 3 माकडांवर जेव्हा तुम्ही प्रयोग केले आणि मग स्ट्रेस मॅनेजमेंटच्या नावाखाली तुम्ही डायरेक्टली म्हणजे स्टेरॉइड्स देतायत. स्टेरॉइड्स आहेत. त्यावेळेस येते. मग आम्ही जेव्हा सांगतो की तुम्ही ध्यान करा, तुमचा स्ट्रेस मॅनेज होईल. तर ते हे कार्य करत. हे अल्टरनेटिव्ह सायन्स कसं झालं? हे लाईफ सायन्स आहे आणि ते अल्टरनेटिव्ह alternative आहे. सायन्स आहे. विषय तो नाहीये, पण हं. आता झालाच विषय बरोबर, आपला बरोबर. डिस्कशनचा, कारण हं. यू कांट चॅलेंज इंडियन सायन्सेस. बरोबर 100%. मग आता की माणसाची प्रकृती कशी बघता येते? रजस्तमस कसे? माणसाची प्रकृती त्याच्या प्रत्येक गोष्टीच्या बिहेवियरल पॅटर्नवरनं ओळखता येते. तो कपडे कसे घालतो, तो अन्न कसं खातो, त्याच्या आवडी-निवडी काय आहेत, तो बसतो कसं, वागतो कसं. एखादा माणूस ऐकतच नाहीये. तो पित्त प्रकृतीचा आहे आणि सगळी दुनिया त्याला सांगतेय, की हा माझा ऐकतच नाही. हा प्रॉब्लेम आहे. तो नाही ऐकणार. मी जेव्हा वास्तू करायला एखाद्या फॅक्टरीवर जातो, सगळ्यात पहिले हे बघतो, की एम-डी फायर प्रकृतीचा आहे का? म्हणजे मॅनेजिंग डायरेक्टर जो ओके, आहे, एम-डी ओके. तो फायर प्रकृतीचा आहे का? कारण लीडरशिप स्किल फक्त फायर एलिमेंट इव्हॉल्व करू फायर शकते. तिथे एअरवाल्याला बसवला एमडीला, तर तो एअरवाला सगळ्यांना विचारेल, मी हा डिसिजन घेतोय, बरोबर आहे का? बरोबर आहे का? बरं. तोच स्वतः कन्फ्यूज असतो. तो प्रॉब्लेम नाहीये, दोष नाहीये हा. घ्यायला पाहिजे डिसिजन डायरेक्ट. हे दोष नाहीये. तुम्ही हे समजून घ्या, हे कॅपॅबिलिटीज आहेत. कॅपॅबिलिटीज आहे. दोष नाही आहे. दोष नाही, बिलकुल दोष जो नाही. ज्या त्या ठिकाणी फिक्स म्हणजे तिथं ज्याला जे येतं ते जायला पाहिजे. वॉटरवालाच फायनान्स डिपार्टमेंट सांभाळू शकतो. दुसरा कोणी नाही सांभाळू शकत. वॉटर हॅज अ हायेस्ट होल्डिंग कॅपॅसिटी. गुरु हा ज्ञान होल्ड करू शकतो, म्हणून सगळे गुरु वॉटर एलिमेंटमध्ये येतात. तुम्ही जे आता बोलताय ना त्याच्यावर मला क्लिक होते की जे माझे सीए मित्र आहेत, जे माझे आय-टीतले मित्र आहेत, जे माझे नाही का बिझनेस करणारे मित्र आहेत, जे ऐकत नाही प्रॅक्टिकली, हे आता मला नाही का थोडं नाही ऐकू फील होत शकत. आहे की त्याचं वागणं वेगळं आहे, याचं वागणं वेगळं आहे. मला काय वाटायचं नाही का की त्यांच्या ते फील्डमध्ये तसं होतंय नाहीये, ते तसे त्यामध्ये फील्डमध्ये आहेत. जेव्हा तुम्ही ओरिजिनल प्रकृतीत येता ना, तुम्हाला आत्मसाक्षात्कार होतो हं. आणि ह्या प्रकृतीला विकृती तयार करण्याचं काम वास्तू करते. कारण हेच 5 तत्व आहेत. तुमचे मॅनिप्युलेट तुमचा ब्रेन करताय. तुम्ही पित्त प्रकृतीचे आहे आणि तुम्ही खाताय स्वीट एकदम. हत्तीलाच गोड आवडतं. सिंह सिंह गोड अन्न नाही खात. शुगर खातच नाही सिंह. बरोबर. पित्त प्रकृतीवाल्यांनी जशी शुगर खायला सुरू केली, सगळ्यात पहिला डायबिटीज पित्त प्रकृतीला होतो. का होतो? कारण ती त्याचे ट्रेटच नाहीये. बरोबर. जरी एअरवाला डिसिजन घेतो ना, अख्खी युनिव्हर्स कामाला लागते त्याचा डिसिजन चुकवायला. मग तुम्ही म्हणता, मी घेतलेले प्रत्येक डिसिजन माझ्या आयुष्यात चुकीचे चालले. का डिसिजन घेताय? हे बघा, माझी प्रायमरी प्रकृती एअर आहे आणि सेकंडरी फायर आहे. 2 एलिमेंट असतात नेहमी. एक प्रॉमिनंट कधीच नसतो पूर्ण. तर मी एअर आहे. मी पैसे कमवण्याचा विचार माझ्याकडे येऊ शकत नाही. हे मी ते ॲक्सेप्ट केलेलं आहे. माझा जो फायर प्रकृतीचा मित्र आहे ना, मी त्याला म्हणतो, "तू बोल यार, फक्त बोल. पैसा कमवायचा कुठून? तू बोल फक्त. मी इम्प्लिमेंटेशन करतो." कारण मला मॅनेजमेंट माहिती आहे. हे रोल आहेत. हे रोल ज्याचे त्यांनी समजले पाहिजे आणि जेव्हा तुम्ही समजला ना, काम झालं.
म्हणून ब्रह्मा विष्णू महेश त्रिदेवचा रोल आहे. एका देवताचा रोल नाहीये हे युनिव्हर्स. बरोबर आहे. हे नेहमी लक्षात ठेवा. त्यामुळे मग तुम्ही एका वेळी सांगितलं की कॅन्सर सुद्धा या बाबतीत सायंटिफिक लँग्वेज मध्ये सांगतो की देर आर 5 लेयर्स ऑफ एक्झिस्टन्स. आनंदमय कोश, विज्ञानमय कोश, ज्ञानमय कोश ऐकलं असेल तुम्ही, माहित बी नसेल. आयुर्वेद जे वाचतात ते हां, हां. ऐकतील. सगळ्यात आतला जो आहे तो विज्ञानमय कोश आहे आणि आनंदमय कोश आहे. आनंदमय कोश म्हणजे आत्म्याचा लेअर, जे तुम्हाला मगाशी मी सांगितलं 2-3 सायकल पर सेकंदवर जो समाधी घेतो तो आनंदमय कोशात जातो. आनंदमय कोश इज युअर डीएनए, इज युअर आत्मा. नॉर्थ ईस्ट इज डायरेक्टली कनेक्टेड टू आनंदमय कोश. मग नॉर्थ ईस्टला जो दोष गेला डायरेक्ट डीएनए मध्ये उतरतो. आणि डीएनए मॉडिफाय करणारे 2च आजार आहे, HIV, कॅन्सर. ट्रीटच करू शकत नाही. म्हणून म्हणतो नॉर्थ ईस्टला दोष जाऊ देऊ नका, कॅन्सर होतो. मग आता तुम्ही एक काय सल्ला सांगा आपल्या ऑडियन्सला की काय केलं पाहिजे आयुष्यात? आता आपण वास्तू सोडून देऊयात, आपण थोडंसं पर्सनल जाऊ लोकांच्या. ॲज अ लाईफ कोच सगळ्यात पहिले हे समजलं पाहिजे, ही पृथ्वी, हे जगत बनलं कसं आहे आणि माझा रोल काय आहे? का दुसऱ्याचा रोल बघायचा आहे? का दुसऱ्याला मॅनेज करायला जायचं आहे? स्वतःच्या कमी ॲक्सेप्ट करणं ही सगळ्यात मोठी स्ट्रेंथ आहे. हे नेहमी लक्षात ठेवा. मला हे येत नाही ना, मी ते बघणारच नाही. संपला विषय. ह्याच्या पलीकडे स्ट्रेंथ कुठली आहे? खरं आहे, 100%. एक्झॅक्ट. सगळ्यात पहिलं जे माझ्या प्रकृतीचं आहे ते माझ्यासाठी बनलेलं आहे. जे माझ्या प्रकृतीचं नाहीये ते माझ्यासाठी बनलेलं नाहीये. फॉरगेट अबाउट इट. त्या गोष्टीच विसरून जा, त्या गोष्टी एक्झिस्टन्समध्ये आहे. कारण तो सुप्रीम जो आहे तोच एक आहे ज्याच्या तिन्ही प्रकृती इक्वल आहे, म्हणून तो सुप्रीम आहे. आणि यू कांट बी सुप्रीम. शिव तत्व जे आहे, विष्णू तत्व जे आहे ते सुप्रीम आहे. या जगात सगळ्यात मोठं युद्ध खेळलं श्रीकृष्णाने महाभारतामध्ये, तो फायर एलिमेंट. सगळ्यात मोठं नॉलेज दिलं श्रीकृष्णाने, तो एअर एलिमेंट. सगळ्यात जास्त लीला, भक्तिभाव आजही ज्याचं, आज 5-7 हजार वर्ष आले त्याचं भजन कीर्तन ऐकलं की लोकांच्या डोळ्यात पाणी येतं, तो म्हणजे श्रीकृष्ण, वॉटर एलिमेंट. एकच पुरुष झाला ज्याच्यात इक्वल पर्सेंटेज ऑफ प्रकृतीज होत्या, रेस्ट कोणच नाही झालं. सो डोंट ट्राय टू बी सुपेरियर. बस आपण ह्युमन आहोत, ह्युमन सारखे ऍक्टिव्हिटी करा, तुमच्यातला परमेश्वर शोधा. यालाच आत्मसाक्षात्कार म्हणतात. बरोबर. तुमच्यातली प्रकृती शोधा आणि प्रकृतीसोबत अलाइंड व्हा. ऑटोमॅटिक तुम्ही डिसीज कडून परत ईजवर येशाल आणि परत विकृतीवरनं प्रकृतीकडे जाशाल. खरं आहे. अहो म्हणतो ना की श्रीकृष्णाने सगळ्या लीला करून झाल्या. याचं असं होतं की कसं ऐकून आपल्याला हे चांगल्या अर्थी नाही लावायचंय, मनाचं युद्ध खेळायचं मनाचं आपल्याला. युद्ध खेळायचे. भले ऍट द एंड त्याला ते चांगलं करून घडवायचं होतं. असं काही नाही की आता आपण ऐकतो युधिष्ठिर वगैरे की मी सत्यवचन बोलणार. मग कृष्ण त्याला काय एअर म्हणतो, एलिमेंटचा होता. हा मग तुला कृष्ण त्याला काय म्हणतो की तुझे सैनिक तुझ्याकरता मरून राहिले आणि तुला एक सफेद झूड बोलता येत नाही, तर चुकीचं आहे ना. एअर एलिमेंटचा होता. एअर एलिमेंटला जास्त ऑनेस्टी पटत, म्हणजे जास्त 2 नंबरचे कामं जमत नाही. नको घाबरतो, प्रत्येक गोष्टीला घाबरतो एअर एलिमेंट. खरं आणि हे विकनेस नाहीये, हे त्याचे इथिक्स आहेत, ही त्याची स्ट्रेंथ आहे. सो असं कधीच कन्सिडर करू नका की ही माझी विकनेस आहे. हे माझ्यासाठी बनलेलंच नाहीये. कारण आपण जेव्हापासून जन्मतो आणि जेव्हा पंचतत्वात विलीन होतो तोपर्यंत हे प्रकृतीचं कंपोजिशन बदलत नाही. आणि हे तुम्हाला फोर्सफुली नाही करता येणार. ह्याच्यासाठी आपण वास्तू डिझाईन्स करतो, ह्याच्यासाठी स्ट्रक्चर डिझाईन करतो. सो कुठलीही जेव्हा रील बघता, बस माझं एकच सांगणं आहे की जस्ट व्हॅलिडेट करा आणि सिरियसली घेऊ नका. इवन मलाही सिरियसली नाही घेतलं तरी चालेल. मी तर रेमेडी विकतच नाही, कारण की आणि जेव्हा स्किल असलं ना, रेमेडीची गरज नाही लागत. ऍटलिस्ट विश्वास ठेवायचा, तर पूर्ण परम श्रद्धेने गोष्ट करायची, नाहीतर ठेवायचं. संपला विषय. 2च गोष्टी, एक तर येस और नो, मध्ये अडकू नका. बस एवढं मला सांगणं. सायन्स त्याच्या पुढे काही नाही. बस सबकॉन्शियस ही टर्म ज्याला समजत असेल ना, तो समजू शकतो. बाकी तर ठीक आहे, परमेश्वराला पण शिव्या देणार आहेत. सो थँक्यू सो मच सर, तुम्ही आलात, इतकी माहिती दिली. इतके गैरसमज तुटतील ना या व्हिडिओने. माझे पण तुटले, लोकांचे पण तुटतील. म्हणजे हे प्रश्न वेगळ्या अर्थाने होते, त्याची वेगळी उत्तर, त्याचे अर्थ पण वेगळे निघालेत. थँक्यू सो मच. आणि आमच्याकडे स्पेशल करून छोटीशी आठवण मिळतो तुमच्याकरता, जे आठवण राहावी. थँक्यू सो मच. प्लीज. थँक्यू सो मच. आमची आठवण राहिली व्हेरी पाहिजे. नाईस, व्हेरी नाईस.
भेटू परत एक स्पेशल विषय घेऊ. आणि काही जर कोणाला वाटत असेल तर सरांचा नंबर खाली टाकून द्या. आपण बिझनेस करता किंवा प्रॅक्टिस करता, जर कोणाला काही कन्सल्टेशन पाहिजे असेल तर सरांना कॉन्टॅक्ट करा. थँक्यू सो मच सर. थँक्यू सो मच मला इथे इन्व्हाइट केल्याबद्दल आणि तुमच्या टीमचाही सगळ्यांचा आभार. थँक्यू. सो दॅट्स इट फॉर टुडे गाईज. जर तुमची स्टोरी, तुमची गोष्ट इतरांना प्रेरणा दिली अशी असेल, किंवा तुमचा कोणता स्टार्टअप असेल, किंवा तुम्हाला कोणत्या विषयामध्ये सखोल ज्ञान असेल, तर तुम्ही मला व्हॉट्सअप करू शकता, किंवा कॉल करू शकता, किंवा ईमेलवर मेल करू शकता. आणि जर तुम्हाला पॉडकास्ट आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. कारण का मी नाही म्हणतो की द बेस्ट इज येट टू कम. आणि हा पॉडकास्ट तुम्हाला कसा वाटला मला खाली कमेंट करून नक्की सांगा. या पॉडकास्टमुळे बऱ्याच जणांचे गैरसमज तुटले असतील. सो भेटूया एका नवीन एपिसोड, एका नवीन गेस्ट सोबत. तोपर्यंत सी हॅव गुड अँड बाय.